MBAमध्ये MBA कॉलेजेसमध्ये कॅक, युनिट इकॉनॉमिक्स, फंडामेंटल सर्व शिकवलं जातं. पण आपल्याकडे बिझनेसेस कुठं बघ, नॉट दॅट मच. बट व्हॉट इफ आपण ॲक्च्युलीमध्ये मुलाला रादर दॅन टीचिंग लेट हिम बिल्ड इट. आम्ही असंच की जसं ॲज आय टोल्ड की दे वुड अंडरस्टँड अ प्रॉब्लेम. मग ते पहिला आठवडा प्रॉब्लेम पाहतील, दुसऱ्या आठवड्यात ते सॉल्युशन बिल्ड करतील. वन ऑफ द बिगेस्ट थिंग दॅट आय हॅव इज माय एज. अच्छा. द टाइम दॅट आय हॅव, दिस इज व्हेरी प्रेशियस. तो उद्या नाही येणार. 7च्या एंडिंगला 8च्या स्टार्टिंगला आय रिअलाइज की ना हे जे एज्युकेशन जे मी लोकांना भेटून प्रॅक्टिकली शिकतोय हे कोणालाच माहीत नाही. कॉलेजची मुलं खूप डिस्कनेक्टेड आहेत रिअल वर्ल्डपासून. ते त्यांच्याच बुकिश नॉलेजमध्ये आहेत, विच इज फाईन. आय एम नॉट सेइंग की ते चुकीचं आहे. इट इज व्हेरी फाईन, इट इज इम्पॉर्टंट. पण ओनली एज्युकेशनने काय नाही होणार. तुम्हाला रिअल वर्ल्डमध्ये काय ना काहीतरी करायलाच लागतं. सो मग मला समजलं की if you are teaching leadership skills to the students, what are the leadership qualities that you have? I said, yeah, this is valid. I said, currently I'm just learning. मायक्रोसॉफ्टचं learn.microsoft.com वरती मायक्रोसॉफ्ट त्यांचे सर्व गोष्टी शिकवतो. गुगल शिकवतो, ओपन AI शिकवतो. एव्हरी कंपनी हॅज दॅट. ओके. म्हणजे ती स्कॉलरशिप घेऊन मुलं ते शिकू शकतात, ते शिकू कोर्स करू शकतात. शकतात, त्याच्यासाठी स्कॉलरशिप त्यांना मिळते. एक्झॅक्टली. ज्यावेळेस मुलगा कोर्स करतो तो एक सिम्पल बाउंड्रीजमध्ये असतो. आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये बिगेस्ट प्रॉब्लेम नेमका काय? स्टुडंट शुड बी टीच्ड बाय अ टॉप टू बॉटम अप्रोच. लेट सपोज एका कॉलेजमध्ये मुलाला फर्स्ट इयरमध्ये एक लँग्वेज शिकवली जाते. लेट सपोज बीटेक करतोय, फर्स्ट इयरमध्ये आय लर्न C#. वाय डोंट आय ॲक्च्युली गो इन अ मार्केट, अंडरस्टँड व्हॉट आर द प्रॉब्लेम दॅट पीपल आर फेसिंग. वाय डोंट आय देन क्रिएट अ सॉल्युशन. आणि त्याच्यानंतर मी टॉपपासून बॉटमपर्यंत येऊन आणि मी अंडरस्टँड करेल की ॲक्च्युलीमध्ये म्हणजे मी सोशल लेवलपासून फंडामेंटल लेवलला आहे. आणि जो प्रॉब्लेम मी फेस करतोय माझ्यासारखे 100 लोक मार्केटमध्ये असतील जे फेस करत असतील. सो आय बिलीव्ह की मग तुम्ही त्याला काहीतरी आयडेंटिफाय करा की काय प्रॉब्लेम आहे. लेट सपोज आय एम इंट्रोवर्ट. सो मी विचार केला असता की मला ना असं काहीतरी पाहिजे, एक क्रेझी चॅलेंज की जे मला दररोज कोण ना कोणतरी सांगेल की शौर्य तुला आज जाऊन मार्केटमध्ये हे करायचं आहे, लोकांसोबत जाऊन हे बोलायचं आहे. पहिल्यांदा मला असं वाटतं ना कोणत्या पण मुलाने किंवा मुलीने करिअरला ज्यावेळेस स्टार्ट करायचं दे शुड नॉट स्टार्ट विथ द अस्पेक्ट ऑफ मेकिंग मनी. जे काही आपण कॅपिटल त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेलं आहे, इन्व्हेस्ट केलेलं आहे, ते आपल्याला रिटर्न मिळणं ही महत्वाचं आहे. मग त्याच्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? खूप लोक बोलतील की हा बऱ्याच सोल्युशन्स असे आहेत, पण आपल्या इथे कुठे Tier 2 सिटीज लाईक सातारा, कोल्हापूर, तर इथे खूप जास्त चॅलेंज खूप जास्त टार्गेट मार्केट आहे. चॅलेंजेस पण आहे, टार्गेट मार्केट पण खूप आहे. देयर इज नो वन डुईंग इन टू दिस मार्केट. मग मुलींनी स्टुडंट्सने इथेच काहीतरी करायचं ठरवलं. आय थिंक इट कॅन बी अनदर नेक्स्ट स्टार्टअप. लीपमध्ये काय शिकवलं जातं? हां, मला DMs येतात की मी 10 वर्षाचा आहे, मी 15 वर्षाचा, मला पैसे कमवायचे सांगू. मोबाईल प्रत्येकाकडे. स्टार्ट क्रिएटिंग कॉन्टेंट. दररोज नुसतं तुम्ही मोबाईल पुढे बोलला की हाय माय नेम इज शौर्य, मी हे करतोय, प्रॉब्ली किती लोक तुम्हाला पाहतील. AI हे एक थ्रेट आहे की अपॉर्च्युनिटी? AI आपण कॉम्प्लिकेट पण खूप केलं. AI शिकायचं आहे. लोक AI शिकायचं, व्हाय डू यू नीड कोर्स टू लर्न अबाउट AI? तुमच्याकडे ChatGPT, दररोज अर्धा तास जरी ChatGPT सोबत बोललं यू कॅन लर्न. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज नथिंग बट जी पण गोष्ट एक टेक्नॉलॉजी जी मशीन करू शकते ऑन द बेसिस ऑफ एनी इन्स्ट्रक्शन्स. बटन आहे घरातलं आपलं स्विच. इफ आय वुड डू इट ऑन द अपसाइड इट्स ऑफ, डाऊन साइड इट्स ऑन. का? इट हॅज अ सर्टन इन्स्ट्रक्शन्स ना की वरती असेल तर इट इज ऑन अँड ऑफ, राईट? आपण 15 वर्षांच्या वयामध्ये काय करत होतो? स्कूल, होमवर्क किंवा फार फार तर मोबाईल किंवा गेमिंग. पण आज आपल्या स्टुडिओमध्ये एक असा एंटरप्रेन्योर आहे ज्याचं वय फक्त 15 वर्ष आणि 15 वर्षांच्या वयात तो एक स्टार्टअप फाउंडर बनला, AI इनोव्हेटर बनला. एवढंच काय तर हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूचा काउन्सिल मेंबर, ॲडवायझरी काउन्सिल मेंबर सुद्धा तो बनलेला आहे. आपल्यासोबत आहे यंगेस्ट एंटरप्रेन्योर शौर्य गायकवाड. तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो आणि मुख्य म्हणजे मला असं वाटतंय की तुझं वय सांगताना त्याचबरोबर एक क्युरिओसिटी सुद्धा आहे की एवढ्या कमी वयामध्ये एखादा व्यक्ती किंवा एखादा मुलगा बिझनेसमॅन कसा काय बनू शकतो. तर मला एक विचारायचं आहे की ही जी आयडिया आहे स्टार्टअप सुरू करायची किंवा फाउंडर बनायचं आहे, ही आयडिया नेमकी कशी आली आणि कोणत्या वयामध्ये आली? कारण आता तुझं वय 15 ते 16 असेल जास्तीत जास्त. 15 लाईक आय विल बी टर्निंग 16 होईल. 16 होईल. म्हणजे 15 वर्ष कंप्लीट झाली आहे, 16 होतील. 15 वर्ष कंप्लीट होतील. 15 आता कंप्लीट होतील. 3rd मेला. ओके. म्हणजे अजून 15 सुद्धा कंप्लीट झालेली नाहीये.
आणि मग मग हा विचार नेमका कधी आला तुझ्या डोक्यामध्ये, की आपल्याला काहीतरी करायचं आहे, स्टार्टअप सुरू करायचा आहे? सो ॲक्चुअलीमध्ये ना स्टार्टिंगला स्टार्टअप म्हणून तर नाही सुरुवात झाली. हां. यू नो आय पण वॉज तरीही बिझनेस करायचा कारण बिझनेस समजून घेण्यासाठीच असं होतं, की बराचसा काळ निघून जातो. मग त्यावेळेला काहीतरी करायचंय, व्यवसाय करायचा आहे, बिझनेस करायचा हा पहिला विचार कधी आला? सो फर्स्ट ऑफ ऑल थँक यू सो मच फॉर द वार्म इंट्रोडक्शन. खूप खूप थँक यू. सो ॲक्चुअली स्टार्टिंगला व्हेन आय स्टार्टेड ज्यावेळेस मी सुरुवात केली ना, त्यावेळेस आय वॉज लाईक की प्रत्येक स्टार्टअप एका प्रॉब्लेमला सॉल्व्ह करून बनतो. हं, हं. सो आय थिंक आय शुड हे कधी कळालं पण तुला? हे 8वी मध्ये असताना समजलं इन हां, 8th स्टँडर्ड. तर मी आधी स्टार्टिंगपासून चालू करतो, की हाऊ आय स्टार्टेड. हां, हां. आता बरेच मुलं इंट्रोव्हर्ट असतात. हं, हं. वर्गामध्ये क्वेशन विचारायला उत्तर माहीत असेल तरी हात वरती करायला भीती वाटते, लाज वाटते. हं, मी हं. एकदम तसाच होतो. अच्छा. 3री पर्यंत इमॅजिन आमच्या क्लासमध्ये किती स्टुडंट्स असतील? व्हॉट वुल्ड बी द नंबर? नाही, कम 20 लिट डाउन. 20, 10, 15. 2 बॉयज. ओह! ओके. अँड दे वर व्हेरी गुड फ्रेंड्स हॉनेस्टली. हं, आणि त्याच्या आधी पण ना अजून एक असा इन्सिडेंट झाला होता. मी ज्यावेळेस सीनियर के-जीमध्ये होतो, एच-के-जीमध्ये होतो. हं, हं. दॅट टाईम माय मदर गेव्ह मी अ वर्क म्हणजे ॲन्युअल कल्चरल प्रोग्राम असतो स्कूल्समध्ये गॅदरिंग असतं. अच्छा. तिथे वी हॅव टू बाय हार्ट पोएम आणि मला ते परफॉर्म करायची हं, होती अँड हं. दॅट वॉज माय फर्स्ट टाईम गोइंग ऑन टू द स्टेज. 10 दिवस मला भेटले होते. 10 दिवस मी बरीच प्रॅक्टिस केली हं, हं. आणि आय वॉज सो मच ओव्हर कॉन्फिडंट की हां, आय वुड गो अँड आय वुड बँग इट. अच्छा. पण 10 दिवस मी पूर्ण प्रॅक्टिस केली. हं. 11 डे रात्री शक्यतो 8 वाजता प्रोग्राम चालू होतो लाइक गॅदरिंग्ज राईट. सो बरेच पेरेंट्स वगैरे आले होते आणि मी पहिल्यांदा लाईफमध्ये स्टेजवरती चाललेलो. हं, हं. तिथे काय झालं, की मी खूप तयारी केल्यानंतर पण ते पुढे स्टेजवरती गेल्यानंतर मला माहीतच नाही मी काय पाठ केलंय. ओह! ब्लँक. आय वॉज टोटली ब्लँक. हं. आणि त्याच्यानंतर मग ठरवलेलं, की बोलणं वगैरे जमणार नाही. मग 3री पर्यंत येता-येता आमच्या स्कूल इट गॉट सो धिस थिंग की आमच्याच स्कूलमध्ये 2च बॉयज होते. हं, हं. दॅट इज वेअर आय रिअलाइज की आता काय करूया, आय विल डू समथिंग. मग 3रीमध्ये माझ्या पेरेंट्सने डिसिजन घेतलं, की शौर्यला आपण एक नवीन स्कूलमध्ये टाकूया. दॅट वॉज अ अच्छा. टोटली सी-बी-एस-ई स्कूल. हं, हं. टू माय सरप्राईज सी-बी-एस-ई स्कूलमध्ये इंग्लिश कम्युनिकेशन असतं, हां. राईट? आणि इथे मला मराठी चांगलं बोलता येत नाही. हाऊ कॅन आय कम्युनिकेट हं, इन इंग्लिश? सो आय वॉज सो इंट्रोव्हर्ट. हं, टिल माय 8th ग्रेड हं, माझ्या टिल आय गेस 7th और 8th ग्रेड ना, आपला जो रिपोर्ट कार्ड येतं हं, हं. त्याच्यावरती एकच रिमार्क असायची, की शौर्य बोलत नाही. ओह! इव्हन मला बोलायचं असायचं बट आय वॉज की एक इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स हं, असतो. हं. तो माझा खूप असायचा इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स की हां. आय एम डिफरंट. हे सगळे सी-बी-एस-ईचे मुलं हं, हं. एव्हरीवन इज टॉकिंग इन इंग्लिश. हं, मला नाही जमत. तर 3री, 4थी, 5वी अशीच गेली. हं. लॉकडाऊन लागलं 4थमध्ये. ओके. आय गेस इन द मग हे सेकंड सेम. तुझ्यासाठी चांगलंच होतं कारण शाळेमध्ये जावं लागणार नव्हतं. माझ्यासाठी चांगलंच होतं. हां, ॲक्चुअली म्हणजे मी स्टडीजमध्ये 5th पर्यंत हां. सगळेच जण असतात चांगले. मी चांगलाच होतो 5th पर्यंत. बट त्याच्यानंतर वेन 5th, 6th हं. झाली त्याच्यानंतर इमॅजिन 2च दिवस झालेत. हां, एक मुलगा 2 वर्ष शाळेत नाही गेला. हां. 2च दिवस झालेत आणि त्याच्या घरी कोणतरी आलंय लाइक देअर इज अ कंपनी. हं, त्यांचे काउन्सिलर दे केम ॲट हं. घरी आले जे आणि ऑनलाईन एज्युकेशन देतात. ऑनलाईन हां. एज्युकेशन. सो ते आले होते त्यांचा कोर्स देण्यासाठी की हं, अकॅडमिक कोर्स. हं. सो दे केम आणि त्याच्यानंतर ते बोलले की खूप प्रश्न विचारले. इमॅजिन एक मुलगा शाळेत नाही गेला 2 वर्ष, हाऊ कॅन हं. ही अवेअर अबाउट दॅट? याह! ट्रू. दे आस्क्ड मी सो मच ऑफ क्वेशन्स. आय गेस दे आस्क्ड मी 10 क्वेशन्स. हं, हं. फॉर्म्युलाज हे ते मला काहीच माहीत नाही. अच्छा. मग बिकॉज 2 वर्ष स्टडी केलं नव्हतं? म्हणजे ऑनलाईन ज्यावेळेस ऑनलाईन एज्युकेशन कोणीच आय हां. मीन नो वन हॅज डन द म्हणजे खूप आपण कमी. हां. डिफरंट होतो स्कूलपासून. खूपच डिस्कनेक्टेड होतो हं, हं, हं. एज्युकेशनपासून. तर मी तर नव्हतो. आय मीन मी कंटेंट क्रिएट करायचो. हं. 3री पासून ज्यावेळेस मी सी-बी-एस-ई स्कूलमध्ये शिफ्ट झालो, मी पियानो वगैरे प्ले करायचो. स्कूलमध्ये आमच्या म्युझिक क्लब होता. हं, म्हणजे हं. बरेच एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतात, त्यात म्युझिक क्लब होता. सो मी म्युझिक क्लब्स वगैरे मध्ये जायचो आणि म्युझिकमध्ये इंटरेस्ट होता. मग पियानो वगैरे त्याचे YouTubeला व्हिडिओज टाकायचो 3rd ग्रेडपासून. हं. पण लॉकडाऊन नंतर एक स्टार्टअपची किंवा एक करिअरच्या दृष्टिकोनाने ना थोडा इंटरेस्ट आला होता. आणि त्यावेळेला जेव्हा ती जी कोणी एजन्सी किंवा कंपनी तुमच्याकडे आली, घरी हां, आली हां, आणि हां. सांगितलं, की तुला काही येत नाहीये हां. शाळेमधनं. सो त्यांनी सांगितलं, की हां. "शौर्य 10वी मध्ये पास पण नाही होणार." ओह! सो आय वॉज लाइक, की आय कॅनॉट रिकव्हर, की मी याला परत नाही अभ्यास करायचा. आता तर खूप डिस्कनेक्टेड आहे. सो आय हां. एम नॉट सेइंग, की कोणी अभ्यास करू नका. तुमचा हं, हं. अभ्यास इज इम्पोर्टंट, एज्युकेशन इज व्हेरी इम्पोर्टंट. हं. पण माझं कुठेतरी असं होतं, की नाही मला जिथे इंटरेस्ट आहे मी तिथे करतो. हां. भले मला इंटरेस्ट माहीत नव्हता. हं, आय विल हं. फिगर इट आउट. अच्छा. सो 6थमध्ये मी ठरवलं की रादर दॅन डुईंग द एज्युकेशन म्हणजे मी एज्युकेशन तर कंप्लीट करणारच आणि करतो पण आहे. बट रादर हं, दॅन हं. डुईंग दिस ॲज अ माय फुल टाईम और मेन थिंग ना, आय वुड डू समथिंग जिथे माझा इंटरेस्ट आहे. हं, हं. सो मग आता समवन हॅज अ इन्स्पिरेशन, यू माइट बी हॅव्हिंग वन ऑफ द इन्स्पिरेशन. तर हं, हं. आपल्याला वाटतं की इन्स्पिरेशनला भेटावं जाऊन त्यांच्याशी, यू नो
कोणतरी युट्यूबर मी त्याला पाहतो तर त्यांना जाऊन भेटावं. सो 6th ग्रेड पासून मी लोकांना भेटायला खूप चालू केलं, मग 6वी कोणाला पासूनच. भेटलास? सो मी बऱ्याच लोकांना भेटलो. लाइक आय विल टेल यू द इन्सिडेंट. सो 6th पर्यंत 7th पर्यंत आय वॉज व्हेरी इंट्रोव्हर्ट. अच्छा. खूप जास्त इंट्रोव्हर्ट. मी कधी बाहेर बोललो नव्हतो. म्हणजे बाहेर तर कमी बोलायचो. हां. पण ज्यावेळेस तुम्ही बाहेरच्या जगात जाता त्यावेळेस गप्प बसून चालणार नाही. यू हॅव टू कम्युनिकेट. येस. सो इन 7th ना आय वेंट फॉर एन इव्हेंट. सो त्या इव्हेंटमध्ये बरेच कंपनीचे जिओचे हेड ऑफ मार्केटिंग अँड लॉट ऑफ कंपनीजचे मॅनेजिंग डायरेक्टर्स हे सगळे आले होते. आणि मी पुण्याला गेलो होतो. मला तर गुगलवरती तो इव्हेंट समजलेला. आय वॉज टोटली न्यू. मला कंपनीने जे एज्युकेशनल कंपनी त्याने एक टॅबलेट दिला होता. सो त्या टॅबलेट घेऊन मी गेलो होतो पुण्याला. पुणेसारखी सिटी तर खूप नवीन. आय एम नॉट अवेअर अबाउट दिस मच ऑफ स्काय स्क्रॅपर्स. सो मी तिथे गेलो आणि गेल्यानंतर जवळजवळ 10 वाजता इव्हेंट चालू होणार होता. 8 वाजता मी पोहोचलो होतो आणि माझ्यापाशी एक माणूस येतो आणि तो बोलतो, "शौर्य." सर तर आधी तो मला नाव विचारतो, की हां. "हे व्हॉट इज युअर नेम?" आय सेड, "माय नेम इज शौर्य." आणि एवढं तरी कळतंच आपल्याला नाव सांगायचं. त्यानंतर, "तू काय करतोस?" आता मला तर आय एम नॉट दॅट प्रोफेशनल गाय की मी सांगू शकतो मी काय करतो. बट आय सेड आय एम अ सॉफ्टवेअर डेव्हलपर. अच्छा. सो ही वॉज लाइक की म्हणजे टू कट द कन्व्हर्सेशन टू म्हणजे कट द पुढे कॉन्व्हर्सेशन. हां, लाइक कारण ॲज अ स्कूल स्टुडंट ना आपल्याला एवढं काय घेणं-देणं नसतं कॉन्व्हर्सेशनबद्दल. आपल्याला फक्त बंद करायचं, इंट्रोव्हर्ट होतो. हां. सो कसं तरी मला ते क्लोज करायचं होतं. बट अच्छा. ही सेड की "व्हॉट डू यू डू?" आय सेड "सॉफ्टवेअर डेव्हलपर." मग त्याने विचारलं, "कोणती भाषा?" आय ओन्ली नो पायथन टिल देन. आय सेड "पायथन." मग शिकला होतास का पण हां, पायथन मी 5th मध्ये शिकलो होतो ॲज हां. पायथन मी ना एक प्रोग्रामिंग हिरो म्हणून ॲप होतं. So अच्छा. अजून थोडा कॉन्टेक्स्ट माय फादर रन्स अ पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी. तर लॅबोरेटरीजमध्ये एक सॉफ्टवेअर असतं. सो 6वी मध्ये असताना मी पप्पांना सॉफ्टवेअर बनवून दिलं होतं. अच्छा. सो पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी. सो देअर इज अ सॉफ्टवेअर जे पण ते कसं काय बनवलं होतं? सो म्हणजे हां. हां, आय विल टेल फ्रॉम द बिगिनिंग. सॉरी आय फॉरगॉट दिस. सो ॲक्चुअली द थिंग इज ना 6th मध्ये पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी होती पप्पांची. सो माय पेरेंट्स डज दॅट. तर मग मी ठरवलं की मी सॉफ्टवेअर बनवून देतो. त्यावेळेस इंडस्ट्रीमध्ये सॉफ्टवेअरची प्राईस होती 25,000. सो पप्पा घेणार होते. सो आय अच्छा. सेड की व्हॉट इफ यू गिव्ह मी अ लॅपटॉप, आय विल बिल्ड दॅट. ओह! बिकॉज मला सॉफ्टवेअरमध्ये इंटरेस्ट होता. मग पायथन मी शिकलो. पायथन जवळ-जवळ ₹591 ला YouTubeवरतून आय ब्रॉट अ ई-बुक. आणि त्या ई-बुकवरतून मी थोडं-थोडं शिकलेलो. इट वॉज अ व्हेरी बेसिक लेव्हल सॉफ्टवेअर. पायथनमध्ये लायब्ररीज असतात. सो त्या लायब्ररीज ग्राफिकल युजर इंटरफेसच्या लायब्ररीज एवढं एवढं बेसिक होतं ना की पायथनमध्ये फ्रंट एंड वगैरे ते बनवूच नाही. इट्स अ बॅक एंड लँग्वेज. अच्छा. सो आय क्रिएटेड अ व्हेरी बेसिक सॉफ्टवेअर. ओके. पण 2021-22 मध्ये पीपल वर नॉट केअरिंग. काम झालं. आता जरी लोकं बोलतात एआय पाहिजे, हे पाहिजे. दॅट टाईम पीपल ॲडव्हान्स वर नॉट पाहिजे. हां. ॲडव्हान्स पाहिजे. त्यावेळेस लोकांचं काम झालं बस. सो दॅट वॉज अ सिम्पल थिंग. तर मी बनवून दिलं. आणि आय गॉट 25,000. अच्छा. आणि इन म्हणजे 25 तेव्हाच ट्रेडिंग केलं होतं. हां, आय मीन दॅट हां. वॉज अ बिझनेस. याह! सो मग त्याच्यामध्ये बघायला गेलं तर 25,000 मध्ये लॅपटॉप येत नाही. हॉनेस्टली यू कॅन नॉट गेट अ लॅपटॉप इन 25,000. सो बेसिक पण नाही आहेत, ॲव्हरेज पण नाही. दे स्टार्ट फ्रॉम 30,000. बट एवढं समजलं होतं की यू बाय लॅपटॉप ऑफ एनी ब्रँड. तुम्ही Asusचा घ्यायला गेला, HPचा घ्यायला गेला, तुम्ही एक्सेप्ट Appleचे प्रॉडक्ट्स. तर सगळे लॅपटॉप्समध्ये पार्ट्स सेमच आहेत. इव्हन रॅम इज सेम, प्रोसेसर इज सेम, स्पेसिफिकेशन्स आर ऑलमोस्ट द सेम. त्यावेळेस मी ऑनलाईन एक्सप्लोर करत होतो तेवढं समजलंच होतं. हां. इथे पण 8 GB रॅम आहे, इथे पण 8 GB रॅम आहे, इथे पण Intel i5 आहे, इथे पण Intel i5 आहे, इथे पण 10th जनरेशन, इथे पण 10th जनरेशन आहे. बट द डिफरन्स इज वन इज फॉर 35,000 अँड वन इज फॉर 45,000. सो दिस इज व्हेरी मच. याह! सो समवेअर आय रिअलाइज की असं काहीतरी ही प्राईस खूप आहे. हां. आणि दॅट इज अ ब्रँड कॉस्ट किंवा हां. त्यांचे ब्रँडिंग कॉस्ट लागते. सो आय डिसाइडेड की असं काहीतरी करूया की आपण सगळे पार्ट्स आणूया आणि मी स्वतःच बनवतो. मग पुण्यामध्ये मी Google मॅप्सवरतून नंबर काढले की असं स्पेक्स कोण विकतं. मग मुंबईमधून आय ब्रॉट अ प्रोसेसर. इथे एक दुकान होतं ते पण ऑनलाईन. सो अच्छा. असे म्हणजे मी सर्व पार्ट्स मागवले. मागवले. हां. सो मी मदरबोर्ड आणला, मी प्रोसेसर आणला, मी आणि घरचं एक आणि कॅबिनेट त्यावेळेला होता. वय किती होतं? 6th ग्रेड. ओके. म्हणजे दॅट हार्डली 12? हां, 12. हां. दॅट टाईम आय वॉज 12. सो मग मी ते केलं. आय बिल्ट अ पीसी. आणि एक पीसी बनवल्यानंतर मला ना अजून हार्डवेअरमध्ये पण इंटरेस्ट आला होता. सो असे मी ना बरेच प्रोजेक्ट्स वगैरे करायचो. मग त्याच्यानंतर मला इंटरेस्ट आला होता. मग 6वी मध्ये मग मी ठरवलं की नाऊ दॅट इज व्हाय आय सेड दॅट आय एम अ सॉफ्टवेअर डेव्हलपर इन टू दॅट इव्हेंट. की आय एम अ सॉफ्टवेअर डेव्हलपर बिकॉज मी एक सॉफ्टवेअर बनवलं होतं. अच्छा. सो हं. तिथे काय झालं ना, तो जो माणूस ज्याने मला सकाळी मी विचारलं. तिथं हां. थांबलेलो, त्याने मला विचारलं, "तू काय करतोस?" आता मी खूप अंडर कॉन्फिडंट, इंट्रोव्हर्ट, माहीत पण नाही इंग्लिश कसं बोलायचं. बट समवेअर ही सेड की "व्हॉट डू यू डू?" आय सेड आय एम अ सॉफ्टवेअर डेव्हलपर." अँड फॉर माय सरप्राईज ज्या माणसाला मी सकाळी भेटलो होतो आणि हॉनेस्टली मी त्याला खूप फेकलं होतं, मोठ्या-मोठ्या गोष्टी सांगून. हां. तोच माणूस स्टेजवरती आला. हां. आय वॉज लाइक
हा कंपनीचा मालक आहे. अच्छा. सो हं. ज्यांच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो, ज्याला मी अशीच इन्फॉर्मेशन सांगितली होती, ही इज द फाउंडर ऑफ द कंपनी. हं, हं. तोपर्यंत सर्व ठीक होतं. देन ही सेड की आज सकाळी ना मी एका मुलाला भेटलो. हां. ही सेड ऑडियन्सला विचारलं त्याने की त्याची एज काय असेल? हं, ऑडियन्स सेड असेल 21-22. ही हं. सेड 12 इयर्स ओल्ड. ओह! दॅट टाईम आय रिअलाइज्ड की कोणाची गोष्ट होतीये. सो कोणाविषयी बोललं जातंय? कोणाविषयी बोललं जातंय. सो एक मोठं ऑडिटोरियम होतं. हां, ऑडिटोरियममध्ये देअर इज अ एक्झिट गेट राइट? हां. तो आय वॉज सिटिंग नेक्स्ट टू द एक्झिट गेट अच्छा. बिकॉज म्हणजे कधीही निघता येईल. कधीही निघता येईल. हां. आणि ही जस्ट सेड की कॅन वी हॅव शॉवर हिअर ऑन द स्टेज? आय वॉज ओह! लाईक मी बाहेर निघत असतो तेवढ्यात माझ्या शेजारचा माणूस बोलतो, "जा तुझं नाव घेतलंय." हं, हं. आय वॉज लाईक ओके. आता मी तिथपर्यंत जातो आणि हं. लास्ट टाईम आय स्पोक ऑन द स्टेज ज्यावेळेस मी एच-के-जीमध्ये होतो. हां, दॅट टाईम आय स्पीकिंग ऑन टू दिस स्टेज किंवा हं. ॲटलीस्ट बोलवलंय. तोपर्यंत सर्व ठीक होतं. आय वेंट ऑन टू स्टेज. आय एम शिवरिंग. हां, आय एम माझे हातपाय थरथर कापतायत. आय डोंट नो हां. एनिथिंग. आणि तिथे कोणी काय क्वेशन विचारला बिकॉज एव्हरीवन इज प्रोफेशनल देअर. सो तिथे मग तिथपर्यंत सर्व ठीक होतं. त्याच्यानंतर तो बोलला की "तू तुझं इंट्रोडक्शन दे." अच्छा. ओके. इंट्रोडक्शन आम्हाला शाळेमध्ये शिकवलं होतं नॉर्मली. हं, यू टेल युअर हॉबी, मदर्स नेम, फादर्स नेम हं. आणि हाऊ आय मीन आय डोंट थिंक दॅट इज फिजिबल हिअर. या. राईट? कारण इथे कॉर्पोरेट लोकं आहेत, हां. प्रोफेशनल लोकं आहेत. सो त्याने मला दिला माईक. हाय जस्ट सेड की "हाय गाईज, माय नेम इज शौर्य हं, अँड आय डेव्हलप सॉफ्टवेअर्स अँड दॅट्स ऑल." आणि हं. ते पण खूप थरथरत बोललो होतो मी. हां, हां. बट मेन थिंग दॅट आय रिअलाइज ना, दॅट वॉज वन ऑफ माय बिगेस्ट रिअलायझेशन पॉइंट. हं, हं. की ओव्हर द टाईम मी ज्यावेळेस इव्हेंट संपला, त्याच्यानंतर मी जसं स्टेजच्या खाली गेलो, कॅफेटेरियामध्ये इव्हेंट खतम झाला, जस्ट हाय टीला किंवा नेटवर्किंगला सोडतात. हं, हं. दॅट टाईम दिस पीपल आस्क्ड मी की बरेच लोकांनी जवळ 25-30 लोकांनी असं सेल्फीज घेतले. आय डोंट नो हं, व्हाय. हं. आय एम नॉट अ बिग गाय, आय एम नॉट अ सेलिब्रिटी, आय एम नॉट आय हॅव डन समथिंग बिग. दॅट्स वेअर स्टिल पीपल वर ॲडमायरिंग मी. हं. मग एक रिअलाईज केलं की यार वन ऑफ द बिगेस्ट थिंग दॅट आय हॅव इज माय एज. अच्छा. द टाईम दॅट आय हॅव अँड हं, दिस इज हं. व्हेरी प्रिशियस. तो हं. उद्या नाही येणार. हां. सो व्हॉट इफ आत्ता मी काहीच नाही केलं, लाईक आय एम जस्ट 11 or 12 राईट नाऊ, काहीच नाही केलं तरी पीपल ॲडमायर करतायत. हं, व्हॉट इफ 10 years, 5 years डाउन द लाईन वेन हं. आय एम 15 or 16, दॅट टाईम इफ आय वुड स्पेंड माय हाच टाईम ना, तर काही ना काहीतरी होऊ शकतं. हं, हं. सो दॅट वॉज वन ऑफ माय बिगेस्ट रिअलायझेशन पॉईंट. मी अशाच लोकांना भेटायला लागलो. अच्छा. तिथे मी जे.पी. मॉर्गन हं, चे इंडियाचे द डायरेक्टर, आय मेट हं, हं. दोज गाईज. आतापर्यंत मी बऱ्याच लोकांना भेटलो. सम डेज अगो आय मेट राज शमानी. आय ओह! कंटिन्युअसली मी लोकांना भेटत असतो. अच्छा. इवन I came to Mumbai alone to meet Mr. Tata. ओके. आणि I was waiting on the gate for हं, हं. lot of time. I sent letters, lot of things, but सो eventually कुड to यू मीट हिम? I didn't. ओके. Yeah, but I mean I at least tried. हं, हं. त्याच्यानंतर but I also met the Natarajan Chandrasekharan, the chairman of Tata हं, Sons. हं, हं. अशा बऱ्याच लोकांना भेटायचो आणि भेटत मग ना थोडं ॲटलीस्ट कोण ना कोण ना काहीतरी गाईड करायला जायचं की हां. शौर्य उद्या इथे इव्हेंट होतो तू तिथे जा. अच्छा. यू कम हिअर, यू गो देअर, यू ट्राय डुईंग दिस असे लोकं सांगत असतात. हं. अँड आय वॉज नोटिंग डाऊन एव्हरीथिंग. मी ओके. प्रत्येक गोष्ट ट्राय करायचो ते जे सांगायचे. हां. सो 2 वर्ष तर मी सर्वात जास्त टाईम ना ह्या लोकांनाच भेटायला घालवला. अच्छा. यूट्यूबर्स कुठे वाटतात, क्रिएटर्स कुठे आहेत, बिझनेसमॅन्स जिथे आहेत, हं, हं. जाऊन भेटायचं. शार्क मग टँकमधल्या एकटाच जायचा का सोबत कोणी नाही असायचं? त्यावेळेस एकटा जायचो. हं. पप्पा पण कधी-कधी असायचे, बट आय वॉज डुईंग इट बाय माय ओन फॉर इन द इनिशियल डेज ॲज वेल. अच्छा. सो आय आय वन थिंग हं. की शार्क टँक खूप चाललेलं. शार्क हं, टँक हं. इज व्हेरी फेमस टुडे ॲज वेल. तो शार्क टँक आय गेस सीझन 1, सीझन 2 वॉज देअर इन 2022. तर मग शार्क टँकचे शार्क्सला आय मेट अमन गुप्ता व्हेन आय वॉज इन 7th हं, हं. राईट. मग मी तिथेच मुंबईला आलो होतो अलोन. ही वॉज इन अ मॉल. हं, हं. सो मला समजलं की ते मॉलमध्ये येत आहेत. सो असे मी लोकांना भेटायचो ॲटलीस्ट. अच्छा. दॅट टाईम ऑल्सो इमॅजिन अल्मोस्ट 100 or 200 पीपल आर सिटिंग इन अ हॉल हं, हं. अँड दे जस्ट गॉट टू नो की देअर इज अ गाय जो 12 वर्षाचा आहे. तो इथे आलाय. हां. सो ते एक मला माणूस बोलला, जो इव्हेंटचा होस्ट होता, की आपण ना त्याला बोलूया. हं, हं. सो ही कॉल्ड मी ऑन टू द स्टेज, सेड की तू भेट. आणि दॅट इज वेअर आय रिअलाइज एज इज द बिगेस्ट फॅक्टर आय हॅव. हं, डिफरन्शिएशन फॅक्टर, अपॉर्च्युनिटी, अनफेअर ॲडव्हांटेज हं. राईट. मग ते एक होतं. हं. सो मग 2 वर्ष अशा बऱ्याच लोकांना भेटलो आणि 8thमध्ये 7च्या एंडिंगला 8च्या स्टार्टिंगला आय रिअलाइज की ना हे जे एज्युकेशन जे मी लोकांना भेटून प्रॅक्टिकली शिकतोय, हं. हे कोणालाच माहीत नाही. कॉलेजची मुलं खूप डिस्कनेक्टेड आहेत रिअल हं. वर्ल्डपासून. ते त्यांच्याच बुकिश नॉलेजमध्ये आहेत, विच इज फाईन. हं. आय एम नॉट सेइंग की ते चुकीचं आहे. इट इज व्हेरी फाईन, इट इज इम्पॉर्टंट. पण ओन्ली एज्युकेशनने काय नाही होणार. तुम्हाला रिअल वर्ल्डमध्ये काही ना काहीतरी करायलाच लागणार आहे. हं. सो मग मला समजलं की हे आपण व्हॉट इफ विल गिव्ह द सेम एज्युकेशन टू द स्टुडंट्स. अच्छा. आणि मग
मग हा विचार कधी आला? हा 7च्या इट वॉज अ समर वॅकेशन. ओके. 8th ग्रेड वॉज गोना स्टार्ट. हं. आणि समर वॅकेशनमध्ये मला हा थॉट आला, की अच्छा. मला स्कूलला जायचं होतं, बट व्हॉट इफ मला ना हं. अ, असं काहीतरी केलं, की हा थॉट आला. आणि प्रत्येक त्यावेळेस तर अशीच एक कॉन्सेप्ट होती, हं, की हं. असं पूर्ण स्टार्टअपचे फंडामेंटल्स आणि आय वॉजंट हॅव्हिंग दॅट लेव्हल ऑफ एक्सपोजर. ज्यावेळेस सुरुवात करतो त्यावेळेस हे समजतं, हं, हं. राईट? तर मग मला तेवढं समजलं, की आपण ना हे फक्त द्यायचं बघूया. तर मग अच्छा. मी लगेच आय केम ऑन ChatGPT. आय सेड, की असं-असं मला करायचं, असं-असं एज्युकेशन द्यायचं आहे. ChatGPT गेव मी अ नॉर्मल 6 मंथ्स करिक्युलम, हं, हं. जो मी बघितला आणि मला पण आवडला. हं. मग मी तोच करिक्युलम ना कॉपी केला. माझ्या WhatsAppमध्ये बरेच इव्हेंट्सचे वगैरे ग्रुप्स असतात. हं, हं. आय सेंड दॅट मेसेज इन ऑल द ग्रुप्स, की व्हॉट इफ असं एज्युकेशन तुमच्या मुलाला भेटेल, तुम्ही हं. घेचाल की नाही? हां. सो आता मला तर माहीत रिस्पॉन्स काय आला? रिस्पॉन्स काय? हं. तर मला तर टेस्टिंग म्हणजे काय माहीत आहे. आता आपण ह्याला टेस्टिंग बोलतो, हं. आयडिया व्हॅलिडेशन बोलतो. बट दॅट टाईम मी असंच क्युरिओसिटीमध्ये हं, केलं हं. होतं. जे मी बऱ्याच लोकांना सांगितलं ग्रुपमध्ये जवळ-जवळ पोल असतो WhatsAppमध्ये, राइट? हां. 200 पीपलने वोट केलं तर अल्मोस्ट 176 सेड आय वुड लव्ह अँड रिमेनिंग दे सेड की आय वुड नॉट. हं, हं. तर मग जे नाही बोलले, आय हॅड अ टॉक विथ देम, की व्हॉट इज एक्झॅक्ट WhatsApp चॅटवरतीच काय-काय हां. लोकांसोबत. मग बरेच लोकांकडून इनपुट्स मिळाले. हं, हं. तर मग मी एक नॉर्मल पिच डेक बनवला. हां. And I created a normal proposal. I sent it to a lot of colleges in Pune, schools in Pune अच्छा. specifically. बऱ्याच जणांनी तर रिप्लाय नाही दिला. पण त्याच्यानंतर मी स्कूल्सला जाऊन भेटायला लागलो हं, प्रिन्सिपल्सला, हं, की हं. "सर असं-असं माझा प्लॅन आहे." एव्हरीवन सेड, "दिस इज नॉट अ परफेक्ट टाईम. हां. तू अजून थोडं ना तुझ्यावरती काम कर." अच्छा. आणि आय ॲग्रीड टू दॅट, की हं. हां, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट आय शुड वर्क अपॉन माय थिंग. सो तिथे मला कोणीतरी सांगितलं, की "इफ यू आर टीचिंग लीडरशिप स्किल्स टू द स्टुडंट्स, हं. व्हॉट आर द लीडरशिप क्वालिटीज दॅट यू हॅव?" हं. I said, मग? "Yeah, this is valid." हां. I said, currently I'm just learning." He said, "For that तू ना HBR वाच." सो अच्छा. HBR इज हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू. हं, हं. HBRचे मॅगझिन्स असतात जे लिडरशिपवरती असतात. हं. अँड दॅट टाईम HBR's प्राइसिंग इज ऑलमोस्ट $200, $300, विच इज नॉट, जे हां. ना खूप एवढं खूप अफोर्डेबल जास्त आहे. नाही आहे. हां. मी ठरवलं की मग मी HBRमध्ये मग मी थोडं रिसर्च करायला लागलो आणि मला HBRबद्दल समजलं आणि कसं तरी अप्लाय केलं तिथे, की त्यांचं एक रिव्ह्यू काउन्सिल असतं, ॲडवायझरी काउन्सिल. हं, हं. त्याच्यामध्ये ते त्यांचे रिसोर्सेस पण फ्रीमध्ये देतात. हं, हं. आणि मग मला त्याच्याबद्दल समजलं. अच्छा. आय अप्लायड देअर हं, आणि आय गॉट अ ईमेल फ्रॉम देम. हं. त्याच्यानंतर वी हॅड मग त्यावेळेला काय रिएक्शन होती? रिएक्शन इट वॉज व्हेरी न्यूट्रल. मी ना आतापर्यंत असं आहे, विच इज व्हॉट आय हॅव ऑब्झर्व्ड. हं, आय हॅव नेव्हर सेलिब्रेटेड थिंग्स. आय डोंट नो व्हाय. आय हं, मीन झालं नेक्स्ट. सो दॅट इज वाय स्टिल इवन वेन आय क्रॉस्ड फर्स्ट 10K फॉलोअर्स, हं, हं. ज्याच्यासाठी मी खूप दिवस काम केलं. आय वॉज लाईक की ओके, लेट्स वेट फॉर नेक्स्ट 20K, देन विल सेलिब्रेट. हं, हं. रिएक्शन तर आय वॉज व्हेरी हॅपी. बट हां. असं काय नव्हतं की इट्स सो बिग ऑन दॅट. बट एक होतं की आता व्हॉट नेक्स्ट? हं, हं. सो मग HBRमध्ये आलो की मग फॉर मी एव्हरी मुलाचं ना ड्रीम असतं की आय हं, वॉन्ट टू बिकम सक्सेसफुल बिकॉज आय वॉन्ट टू बाय दिस कार, हं. दिस ग्लॅमरस मग थिंग, तुझं ड्रीम ऑब्जेक्टिव्ह. काय होतं? तसं तर ड्रीम नव्हतं हां. असं ऑनेस्टली, की आय वॉन्ट टू बाय दिस कार ऑर समथिंग, असं ऑब्जेक्टिफाईड काय नव्हतं. हं, हं. वन ऑफ माय बिगेस्ट इन्स्पिरेशन इज मिस्टर टाटा पहिल्यापासून. आणि माझे पप्पा पण मम्मी पण लहानपणीपासून मला बोलायचे, "शौर्य तुला गेम नाही खेळायचे, हं, तुला गेम बनवायची आहे." हं. कधी खेळून नाही दिली बट मी खेळलोय. अच्छा. सो म्हणजे सो चोरून. हां, चोरून, हां. चोरून ऑब्व्हियसली. सो एक होतं की हं, तुला जॉब नाही करायचा, तुला जॉब द्यायचा आहे, असेच बोलायचे. बट कुठेतरी ना दॅट वॉज प्लेइंग ह्यूज रोल हं, इन टू दिस. की मग 7वी पर्यंत येता-येता 8वी पर्यंत येता-येता मग मी लीपची कॉन्सेप्ट आली. मी बऱ्याच स्कूल्सला पिच केलं. लॉट हं. ऑफ पीपल रिजेक्टेड अस. रिजेक्ट केल्यानंतर मग त्यांनी खूप सजेशन्स दिले. मग मला HBRबद्दल समजलं. हं, हं, हं. HBRमध्ये मी अप्लाय केलं. तिथं पण बाय गॉड्स ग्रेस वी गॉट सिलेक्टेड देअर. हं, आणि हं. मग तिथं मी ॲज अ बरेच ॲडवायझर. ॲज अ ॲ ॲडवायझरी मेंबर. हां. ॲज अ ॲडवायझरी. मग त्यांनी त्यांना ना बरेच क्वेशन्स विचारतात. आता प्रॉब्लेम काय माहिती आहे, की युअर फंडामेंटल नॉलेज इज फाईन. हं, हं. इंटरव्ह्यूजमध्ये फंडामेंटल नॉलेज इट्स नथिंग. इट्स ऑल्वेज अबाउट युअर ओन पर्सनॅलिटी. हं, हं. तू काय कॉन्ट्रिब्यूट करशील? असेच क्वेशन्स होते, अच्छा. की व्हाय आर यू द बेस्ट टू बिकम पार्ट ऑफ इट? हं, हं. आणि त्यांचं एक मॅगझिन देतात ते स्टार्टिंगला, हां, हां. जे वाचायचं असतं आणि ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी लिडरशिपच्या गोष्टी कव्हर्ड असतात. हं, हं. आय डिड दॅट. आणि एच-बी-आर इज? हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू. हं, हं. राइट. सो मी तिथे अप्लाय केलं आणि हं. आय गॉट सिलेक्टेड. बऱ्याच गोष्टी शिकलो. मग तिथल्याच प्रोफेसर्स ते सेशन्स वगैरे घ्यायचे आणि दे वर इंटू द यूएस टायमिंग्स. हं, हं. रात्री करायचो मी. अच्छा. राइट, बिकॉज यूएस टायमिंग्स वी हॅव अ डे हं. व्हेन पण वी हे हॅव. सगळं करताना तुझं स्टडी कसं सुरू होतं? अभ्यास शाळेचा? तो कसा करत होतास मग? तो ऑब्व्हियसली ना आज रिॲलिटी जर बोलायला गेलं तर प्रत्येक मुलगा परीक्षेच्या आदल्या दिवशीच अभ्यास करतो. हं.
आजकाल कोणाला जर 10वी मध्ये मुलगा आहे, त्याला काय करायचंय दुसरं, तर दे मेक रिझन्स लाइक की मी 10वी ला आहे, ह्या वर्षी मी काहीच नाही करत आहे. हां. लेट मी कंप्लीट माय 10th देन आय विल फोकस ऑन टू एनिथिंग. मग काय हं, पॅशन जरी असेल, तरी पण असंच करतात. हं. सो आय वॉज लाइक की असं पण दररोज कोणच अभ्यास नाही करत आहे. हां. राइट? मग तेवढा टाईम मी इन्व्हेस्ट करायचो अच्छा. आणि हॉनेस्टली मी त्याच्यानंतर लॉकडाऊन नंतर स्टडीजमध्ये थोडा ॲव्हरेजच होतो. हं, हं, हं. लाइक ॲव्हरेज इन आय वॉज गेटिंग गुड लाइक 70-80% दॅट वॉज द थिंग. हं. नॉट की 90-95. सो ॲव्हरेजच होतो आणि कंप्लीशन वगैरे पण करायचो. पण पण एवढं पण असं आय वॉज नॉट दॅट अटेंटिव्ह इन माय स्कूल हॉनेस्टली. हं, अँड कारण माझा इंटरेस्ट पण इकडेच होता जास्त. हं, आमच्या हं. स्कूलमध्ये पण जास्त पीटीचा पिरियड व्हायचा, प्ले टाईम. दॅट टाईम मी कम्प्युटर लॅबमध्ये जायचो. सगळे अच्छा. मुलं खेळायला जायचे, मी कम्प्युटर लॅबमध्ये हं, हं. बसायचो. सो आम्ही तर एकदा स्कूलमध्ये आय गेस इन 8th स्टँडर्डना अजून एक सायन्स एक्झिबिशन होतं, हं. जिथे इट वॉज अ स्टेट लेवल सायन्स एक्झिबिशन. आम्ही जिथे हे केलं होतं, एक रोबोट बनवला होता अच्छा. आणि त्या रोबोटमध्ये वी ॲक्चुअली डिड वन थिंग. हं, हं. दॅट रोबोट वॉज बेसिकली आम्ही वी ब्रॉट अ टीन, हं, हं. कॅन ऑफ टीन अँड वी ब्रॉट लॉट ऑफ थिंग्स आणि आम्ही ऑब्स्टॅकल अवॉइडिंग कार बनवलेली. अशाच बऱ्या विच इज व्हेरी कॉमन दिस डेट्स. बट हं, हं. असं काही ना काहीतरी आम्ही क्रिएट करत राहायचो. एक होता आणि ऑल्सो वी ब्रॉट अ अलेक्सा. वी फिटेड इन टू दॅट रोबोट अँड वी वर सेइंग की आम्ही बनवलाय. अच्छा. भले आत अलेक्सा बोलायचं. हं, हं, हं. सो फ्रॉम द बट आय मीन इट इज व्हेरी फुलिश थिंग बट ऑनेस्टली एक इंटरेस्ट तिकडे खूप होता, हं, हं. की स्टडीजपेक्षा ना काहीतरी टेक्नॉलॉजी, हार्डवेअर, सॉफ्टवेअर. सो इंटरेस्ट होत होत 8th स्टँडर्डमध्ये वी स्टार्टेड आउट लीप, लॉट ऑफ स्कूल्स रिजेक्टेड, गॉट हं. सिलेक्टेड इन एच-बी-आर. तर गुगलची पण स्कॉलरशिप येते, विच हां. आय ऑल्सो गॉट. गुगल अच्छा. करिअर सर्टिफिकेट स्कॉलरशिप. जिथे काय ती होतं ना, की कशासाठी असते? ते बेसिकली गुगल त्यांचेच प्रॉडक्ट्स वापरायला स्कॉलरशिप देतं, की यू-एक्स, यू-आय-यू-एक्स कसं करायचं? हं, हं, हं. व्हॉट इज एक्झॅक्टली यू-आय-यू-एक्स? मग तुम्ही त्याच्यासाठी गुगलचं काय वापरू शकता आणि हं, हं. त्याच्यामध्ये पूर्ण इट इज अ सर्टिफाईड गुगल कोर्स ऑर समथिंग, जे बेसिकली इट इज एक्सपेन्सिव्ह, जे हं, हं. त्याच्यासाठी ते स्कॉलरशिप देतात. अच्छा. सो बघायला गेलं तर प्रत्येकाचं मायक्रोसॉफ्टचं learn.microsoft.com वरती मायक्रोसॉफ्ट त्यांची सर्व गोष्टी हं, शिकवतं. हं, हं. गुगल शिकवतं, ओपन एआय शिकवतं. एव्हरी अच्छा. कंपनी हॅज दॅट. ओके. म्हणजे ती स्कॉलरशिप घेऊन मुलं ते शिकू शकतात. ते शिकू कोर्स करू शकतात. शकतात. त्याच्यासाठी स्कॉलरशिप त्यांना मिळते. मिळते एक्झॅक्टली. ओके. सो मग फाईन. मला Googleकडून स्कॉलरशिप मिळाली. हं, हं. त्याच्यामध्ये मग मी फ्रीमध्येच Googleच्या बऱ्याच गोष्टी शिकलो. यू-आय-यू-एक्स, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग हं, आणि टुडे द बेस्ट थिंग दॅट आय थिंक ना, मी पायथनचा कोर्स फक्त 5वी मध्ये असताना केलेला. हं. मेन थिंग इज आजकाल जर तुम्हाला काय करायचं ना, आय वुड नेव्हर सजेस्ट एनीवन टू डू अ कोर्स. ओके. बिकॉज काय पण होतं ना, तरी लीप जो एक अशी स्कूल आहे ज्या ठिकाणी बिझनेस शिकवला जातं. मग शिकवलं तेही कोर्स आहे का एक्झॅक्टली काय आहे? ॲक्चुअली आय डोंट वॉन्ट टू स्टेट इट एज अ कोर्स. हां. म्हणजे आम्ही व्हॉट पण इज इट देन? हां, हं. फर्स्ट थिंग आय वुड ब्रेक डाउन की व्हाय आय एम नॉट सजेस्टिंग एनीवन टू डू अ कोर्स. हां. व्हाय? बिकॉज ज्यावेळेस मुलगा कोर्स करतो ना, तो एक सिंपल बाउंडरीजमध्ये असतो, की अच्छा. इफ लेट सपोज आय एम लर्निंग व्हिडिओ एडिटिंग. हां. तर मग मला ते पहिल्यांदा शिकवतील व्हॉट इज इम्पोर्ट, एक्सपोर्ट ऑफ व्हिडिओ. देन दे विल टेल मी की इफेक्ट्स काय असतात, ट्रान्झिशन्स काय असतात. हं, जे हं. 4-5 कॉन्सेप्ट आय विल गो म्हणजे फंडामेंटली. थिअरेटिकल. थेरॉटिकली हं, फंडामेंटली जातील. बट इन माय वे व्हॉट आय हॅव ऑब्झर्व्ड इज ना, फर्स्टली स्टुडंट शुड बी टीच्ड बाय अ टॉप टू बॉटम अप्रोच. हं, हं. लेट सपोज एका कॉलेजमध्ये मुलाला फर्स्ट इयरमध्ये एक लँग्वेज शिकवली जाते. लेट हां. सपोज बी-टेक करतोय, फर्स्ट इयरमध्ये आय लर्न सी शार्प. हं. Why don't I actually go in a market, understand what are the problem that people are facing? हं, हं, Why हं. don't I then create a solution? आणि त्याच्यानंतर मी टॉपपासून बॉटमपर्यंत येऊन आणि मी अंडरस्टँड करेल की ॲक्च्युलीमध्ये म्हणजे मी सोशल लेव्हलपासून फंडामेंटल लेव्हलला येईल. अच्छा. कारण तिथून क्युरिओसिटी होते. हं, हं, हं. आता कसं आहे एज्युकेशनमध्ये वेन समवन इज डुईंग बी-टेक, आय डोंट नो व्हाय एम डुईंग बी-टेक. हं. दॅट इज अ बिगेस्ट प्रॉब्लेम. म्हणजे माहीतच नाही मी का करतोय आणि कॉलेजमध्ये हे आहे. प्रत्येक मुलाबाबतीत नाही बट ऑलमोस्ट लॉट ऑफ. तर मी काय केलं ना, म्हणजे व्हॉट वर्कड इन टू माय वे ना, की मी व्हिडिओ एडिटिंग शिकायच्या ऐवजी रादर दॅन डुईंग अ कोर्स, मी ठरवलं की आय वुड डायरेक्टली स्टार्ट डुईंग. मी एक डायरेक्ट व्हिडिओज बनवतो. अच्छा. सो मी एकदा डायरेक्ट व्हिडिओ पहिली रील बनवली हं, हं. आणि माझे कंटेंट तर खूप दिवस झाले क्रिएट करायचो. पण हं, असंच क्युरिओसिटी होती की आय स्टार्टेड डुईंग. हं. सो आय ऑल्वेज बिलीव्ह की रादर दॅन तुम्ही डायरेक्टली नाही का फंडामेंटल एस्पेक्टने जावा, तुम्ही डायरेक्ट ते काम करायला घ्या. हं, कारण हं. प्रॅक्टिकली तुम्ही खूप जास्त शिकता. अच्छा. तुम्ही कोणती गोष्ट जर तुम्ही Filmora किंवा कोणतं पण सॉफ्टवेअर शिकता एडिटिंगमध्ये, इट्स नॉट जस्ट अबाउट एडिटिंग. हं, हं. यू कॅन टेक अबाउट एनी डिफरंट स्किल दॅट यू आर लर्निंग. अच्छा. तर तुम्ही डायरेक्टली ते करायला घ्या असं मला हं, हं. वाटतं. आणि त्याच्यानंतर शिका. त्याच्यानंतर शिका. त्याच्यावर काम हां. करताना. मग लीपची सुरुवात कशी झाली? म्हणजे लीप रजिस्टर कसं केलं? कशा पद्धतीनं पुढे गेलं मग ते?
सो लीप्स इट स्टार्टेड की मग मी 8वी मध्ये ते स्कूल्सला पिच केलं, लॉट ऑफ हं, हं. स्कूल्स आणि रिजेक्टेड. मग फायनली काय करिक्युलम डिसाईड केला लीपसाठी? सो आम्ही एक 6 महिन्याचा फायनल करिक्युलम डिसाईड केला, हां. जिथे एआय आणि स्टार्टअपबद्दल शिकवायचो. अच्छा. आता स्टार्टअप म्हणजे पीपल थिंक की इट्स अबाउट बिझनेस अँड एव्हरीथिंग, बट स्टार्टअप हॅज व्हेरी डिफरंट डिफरंट एस्पेक्ट्स. स्टार्टअप इज अ कॉमन टर्म, ज्याच्यामध्ये एआयमध्ये असू शकतं, मॅन्युफॅक्चरिंग, हं, एनिथिंग. हं. पण तुझ्या मतानुसार स्टार्टअप म्हणजे नेमकं काय? माझ्या मतानुसार आयडेंटिफाईंग अ प्रॉब्लेम इन अ सोसायटी. एक हं, हं. प्रॉब्लेम बघायचा समाजामध्ये काय आहे आणि त्याचं जे सोल्युशन आपण बनवतो. आय मीन सलोन इज ऑल्सो अ बिझनेस. हं. Restaurant is also a business, but we cannot call a salon or a restaurant as a startup. हं. But Google, it's a startup. Zepto, it is a startup because ते काही ना काहीतरी प्रॉब्लेमला आयडेंटिफाय करून ते सॉल्व्ह करतात. हं, हं. दे आर नॉट जस्ट अ बिझनेस, दे आर ॲक्च्युअली कॉन्ट्रिब्युटिंग समथिंग टू द सोसायटी. अच्छा. सो इन माय वे ना, मला असं वाटतं स्टार्टअप इज समथिंग जे प्रॉब्लेमला एका सॉल्व्ह करते ऑन अ हं, मास्टर हं. लेवल, जे मला स्टार्टअप म्हणजे वाटतं. हं, हं. So there might be different definitions in the people mind, हं. but this is what I think. अच्छा. Yeah. मग आता लीपमध्ये नेमकं काय शिकवलं जातं आणि कशा पद्धतीनं शिकवलं जातं? या सो आता आम्ही काय करतो ना, आम्ही स्टार्टअप स्कूल्स ओपन करतोय. हं, सो हं. व्हॉट वी आर डुईंग, आम्ही कॉलेजेस सोबत कोलॅबोरेट करून, आता प्रत्येक कॉलेजमध्ये ना इंटर्नशिप दिली जाते. हं. राईट नाऊ वी आर टार्गेटिंग लॉट ऑफ कॉलेजेस. अच्छा. व्हिच आम्ही आधी कॉलेजेस? स्कूल्स लॉट म्हणजे ऑफ इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग? इंजिनिअरिंग हां. कॉलेजेस. सो काय होतं ना, कॉलेजेसमध्ये मुलांना इंटर्नशिप दिली जाते हं, हं. 4th इयरला. आणि एज्युकेशन लँडस्केप इज गोइंग इन सच अ वे की इमॅजिन तुम्हालाच एका कंपनीमध्ये काम करायचं आहे हं, हं. ॲज अ इंटर्न. सो दे वुड गिव्ह यू अन ऑफर लेटर. अँड द मेन थिंग इज, ऑफर लेटर ते आपल्याला देणार, हं. आपल्याला त्यांच्यासाठी काम करायचं आहे, हां. बट आय हॅव टू पे टू वर्क. हं. दॅट इज व्हॉट इज हॅपनिंग इन द इंडस्ट्री टुडे. ओके. इंटर्नशिपसाठी पण मला पे करावं लागतं कंपनीजला. ओह! वेदर राइट. हं. इट्स अ वे की त्यांनी मला पे केलं पाहिजे. हं, हं. सो बट व्हॉट इफ रॅदर दॅन डुईंग अ इंटर्नशिप, एका मुलाने स्वतःहूनच स्वतःची एक वर्षभर कंपनी बनवायचं ट्राय केलं. हं, तो हं. 4 गोष्टी जास्त शिकेल. पण त्याच्यामध्ये खर्चही लागेल ना, जर कंपनी बनवायची असेल स्वतःची? नॉट एक्झॅक्टली. हं, लाइक आपण ना एंट्री बॅरियर गोष्टींना खूप ठेवतो हं. इन आवर माइंडसेट, असं मला वाटतं. हां. बिकॉज आजकाल यू कॅन गेट स्टार्टेड विथ एनिथिंग. तुम्हाला बिझनेस करायचा म्हणजे थोडी ना असं आहे की यू डिरेक्टली गो रेज 1 करोड रुपीज इन द मार्केट, मग हं, हं. तुम्ही काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग टाका. आय वुड नॉट सजेस्ट एनीवन टू गो देअर ॲज अ अच्छा. स्टुडंट. मग सुरुवातीला काय करायला पाहिजे? सुरुवातीला यू स्टार्ट अंडरस्टँडिंग अ प्रॉब्लेम. आता मी कॉलेजेसमध्ये जातो. तुम्ही बघा की प्रॉब्लेम मुलं काय फेस करतात. तुम्हीच काय ना काहीतरी प्रॉब्लेम फेस करत असाल, हं, की मी इंट्रोव्हर्ट आहे. जसं मी प्रॉब्लेम फेस करत होतो. हं, मी बघितलं एज्युकेशनमध्ये काय प्रॉब्लेम आहे. बऱ्याच मुलांचे प्रॉब्लेम्स असेल, जसं टुडे गर्ल्स आर फेस वुमन सेफ्टी इज वन ऑफ द बिगेस्ट प्रॉब्लेम. हं, हं. दे कॅन ॲक्चुअली स्टार्ट समथिंग हिअर. अनदर बिगेस्ट प्रॉब्लेम इज एज्युकेशन इज वन ऑफ द बिगेस्ट प्रॉब्लेम. टाईम टू टाईम अपडेटेड कसं राहायचं. लॉजिस्टिक्समध्ये शाळेत येताना जाताना किती प्रॉब्लेम्स असतील. त्यांच्या त्या गावामध्ये, त्या एरियामध्ये कितीतरी प्रॉब्लेम्स आहेत. हं, हं. ट्रॅफिक इज वन ऑफ द बिगेस्ट प्रॉब्लेम टुडे. क्लायमेट चेंज इज वन ऑफ द बिगेस्ट प्रॉब्लेम. असे बरेच आहेत. हं, हं. प्रत्येक माणसाला त्याचा प्रॉब्लेम आहे. ओके. आणि जो प्रॉब्लेम मी फेस करतोय, माझ्यासारखे 100 लोकं मार्केटमध्ये असतील जे फेस करत असतील. हं, सो आय बिलीव्ह की मग तुम्ही त्याला काहीतरी आयडेंटिफाय करा, की हं, काय प्रॉब्लेम आहे. जसं लेट्स टेक अ एक्झाम्पल, की लेट्स सपोज आय एम फेसिंग अ प्रॉब्लेम, की मी इंट्रोव्हर्ट खूप आहे. हं, राइट. सो जर मला त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं आहे, हं, मी स्टार्टिंगला बघेल की असं काय माझ्यासाठी प्रत्येक मुलाला एक कॉन्सेप्ट असतेच, की जर असं काहीतरी आलं, हं, तर मी बोलायला लागेल. हं. तर मी म्हणजे एक असतंच आपल्या मनामध्ये इफ आणि एल्स, की येस. मी जर फेल झालो, तर अरे हे पाहिजे होतं, मग मी नसतो झालो. हं, एक रिझन असतंच, राइट, किंवा एक एक्स्पेक्टेशन असतंच. हं, सो लेट्स सपोज आय एम इंट्रोव्हर्ट. सो मी विचार केला असता, की मला ना असं काहीतरी पाहिजे, एक क्रेझी चॅलेंज, हं, की जे मला दररोज कोण ना कोणतरी सांगेल, की शौर्य तुला आज जाऊन मार्केटमध्ये हे करायचं आहे, लोकांसोबत जाऊन हे बोलायचं आहे. हं, ज्याच्याकरून असं मला वाटतं, की असं हं, हं, काहीतरी पाहिजे ज्याच्यामुळे मी लोकांसोबत जाऊन बोलू शकतो. हं, मी कॉन्फिडंट बनू शकतो. सो मुलं असेच प्रॉब्लेम पहा तुम्ही काय प्रॉब्लेम्स आहेत, किंवा आय थिंक लेट्स टेक अ व्हेरी सिम्पलर वुमन सेफ्टी इज वन ऑफ द बिगेस्ट प्रॉब्लेम. हं, हं. राइट. मग त्याच्यामध्ये काय करता येईल? त्याच्यामध्ये आय बिलीव्ह वन ऑफ द गुड सॉल्युशन इज, आजकाल आहेत असे बरेच सॉल्युशन्स हं, हं. मार्केटमध्ये. स्टार्टअप तुम्ही आधी प्रॉब्लेमने जर सॉल्व्ह करता, तर आय वुड नॉट से की तुम्ही मग बघा की रेव्हेन्यू अँड एव्हरीथिंग. यू हं, हं. ॲटलीस्ट पण काहीतरी असं आहे, व्हॅल्यू की करा. सुरू केल्यानंतर रेव्हेन्यूचा सुद्धा विचार करावा लागतो. कारण जेव्हा एक्झॅक्टली. आपण बिझनेस करतो त्यावेळेला फायदा किंवा बेनिफिट होणं सुद्धा महत्त्वाचं आहे. जे काही आपण कॅपिटल त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेलं आहे, या इन्व्हेस्ट केलेलं आहे, ते आपल्याला रिटर्न मिळणंही महत्त्वाचं आहे. महत्वाचं आहे. मग त्याच्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? कारण बरेचसे असं होतं, की प्रॉब्लेम तर आयडेंटिफाय करतात, स्टार्टअप सुद्धा सुरू होतं, पण ते तेवढ्या मोठ्या लेव्हलपर्यंत जाऊ जाऊ शकत शकत नाही. नाही. मग त्याच्यासाठी नेमकं काय करायला हवं? सो लेट्स गो विथ दिस थिंग दॅट आय हां, वॉज हां. टेलिंग, देन आय विल ब्रेक इट डाउन. ओके. सो
वी टूक अ प्रॉब्लेम ऑफ वुमन सेफ्टी. कितीतरी मुली आहेत, कितीतरी स्टुडंट्स आहेत. मग त्यांनी समजा एक नॉर्मल ॲप्लिकेशन बनवलं जस्ट फॉर देअर कॉलेज. समजा इफ आय एम फेसिंग एनी प्रॉब्लेम वाईल गोइंग टू माय होम फ्रॉम माय स्कूल, मग आय वुड कनेक्ट माय फॅकल्टी पीपल, आय वुड कनेक्ट लोकल. आता वी कॅनॉट कलेक्ट इट विथ गव्हर्नमेंटचे तर सिक्युरिटीज आहेत, बट दे आर नॉट दॅट ऑन थिंग अडॅप्टिव्ह. बट वॉट इफ आय वुड क्रिएट अन ॲप्लिकेशन जिथे मी इफ आय एम फेसिंग एनी प्रॉब्लेम शाळेतून घरी जाताना तरी आय कॅन कॉन्टॅक्ट माय स्कूल, मग तिथल्या प्रिन्सिपल्सपर्यंत मेसेज जाईल की दिस इज वॉट इज हॅपनिंग आणि एक लोकेशन जाईल. सो आत्ता तुम्ही हाच जरी प्रॉब्लेम पाहिला तुमच्या स्कूलपुरता, तर इमॅजिन दर आर 500 गर्ल्स इन दिस स्कूल असेल, इन्स्टिट्यूट असेल. देन यू ट्राय सेलिंग द सेम ॲप्लिकेशन टू डिफरंट 5 कॉलेजेस. आता तर बघायला गेलं तर आता खूप लोक बोलतील की बऱ्याच सोल्युशन्स असे आहेत, पण आपल्या इथे कुठे आहेत? द थिंग इज दे म्हणजे आर किती लोक किती वापरतायत? लोक वापरतायत. इट इज नॉट इन द ग्राउंड लेवल. नॅशनल लेवलला यू कॅन कॉल इट आज की कोणत्या कोणत्या स्टेटला आहेत. तुम्ही जर विचार करायला गेला, लेट्स टेक अ एक्झाम्पल ऑफ टियर 2 सिटीज लाईक सातारा, कोल्हापूर. तर इथे खूप जास्त चॅलेंज खूप जास्त टार्गेट मार्केट आहे. चॅलेंजेस पण आहे, टार्गेट मार्केट पण खूप आहे. देयर इज नो वन डुईंग इन टू दिस मार्केट. मग मुलींनी स्टुडंट्सने इथेच काहीतरी करायचं ठरवलं. आय थिंक इट कॅन बी अनदर नेक्स्ट स्टार्टअप. मग यू स्केल इट टू फर्स्ट 500 गर्ल्स, देन यू गो टू नेक्स्ट 1000 गर्ल्स. मग तेच एकमेकांना रेफर करतील. देन यू गो फ्रॉम B2B एस्पेक्ट. मग तुम्ही इन्स्टिट्यूटला विकत जावा. यू स्टार्ट चार्जिंग लेट सपोज ₹10 पर गर्ल ॲज वेल. दॅट्स नॉट अ बिग अमाऊंट, राईट? तरी आय थिंक इट कॅन बी द बिगेस्ट स्टार्टअप. सो दे शुड स्टार्ट. पहिल्यांदा मला असं वाटतं ना, कोणत्या पण मुलाने किंवा मुलीने करिअरला ज्यावेळेस स्टार्ट करायचं, दे शुड नॉट स्टार्ट विथ द अस्पेक्ट ऑफ मेकिंग मनी. आजकाल मुलं कशी आहेत ना, लाईक मला मला DMs येतात की मी 10 वर्षाचा आहे, मी 15 वर्षाचा आहे, मला पैसे कमवायचे आहेत सांगून. हो, म्हणजे एवढ्या छोट्या एवढ्या वयामध्ये छोट्या सुद्धा छोट्या हां. एक्झॅक्टली. बट युअर मेन गोल शुड नॉट बी मेकिंग मनी ॲट द स्टेज, मग म्हणजे नेमकं कॉलेजची काय पण. असायला पाहिजे? तुम्ही आधी एखादी स्किल शिका ज्याच्यामुळे लोक तुम्हाला पैसे देतील. दॅट शुड बी युअर वन थिंग. तर आजकाल मुलांना विचारायला गेलं तुला काय येतं, तर लाईक मी काय पण करू शकतो, पण मला द्या. आय डोंट थिंक की दॅट इज अ व्हेरी व्हॅलिड थिंग. आजकाल कॉम्पिटिशन खूप आहे. तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःला डेव्हलप करा. मोबाईल प्रत्येकाकडे. स्टार्ट क्रिएटिंग कॉन्टेंट. दररोज नुसतं तुम्ही मोबाईल पुढे बोलला की हाय माय नेम इज शौर्य, मी हे करतोय, प्रॉब्ली किती लोक तुम्हाला पाहतील. लाईक व्हेरी मीच एक एक्झाम्पल एक्सपिरियन्स केली ती, लाईक वन ऑफ द व्हेरी प्रॅक्टिकल एक्झाम्पल. आय वॉज इन अ रोटरी क्लब ऑफ वाडा. दे इन्व्हायटेड मी आणि तिथे मला टॉक द्यायचा होता. त्याच्यामध्ये एका मुलाने दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बनवला की आमच्या शाळेमध्ये शौर्य म्हणून मुलगा आला होता. दॅट व्हिडिओ, तो ना प्रॉपर कॉन्टेंट क्रिएटर आहे. ही हॅज नो सेटअप. त्यानं तो व्हिडिओ बनवला की तो शाळेमध्ये आला होता ना, असं काहीतरी मला समजलं की मी पण आता माझ्या लाईफमध्ये असं काहीतरी करायचं ठरवलंय. अच्छा. सो तो व्हिडिओ जवळजवळ 1,11,000 लोकांनी पाहिला. ओ. अँड टू माय सरप्राईज की एवढे अपॉर्च्युनिटीज आहेत. ॲटलीस्ट जर त्याने ती स्टेप नसती घेतली तर त्याला एवढ्या लोकांनी पाहिलं पण नसतं. तुमच्याकडे मोबाईल आहे, तुम्ही ॲटलीस्ट अशा बेसिक स्टेप्स तुमच्यातल्या जरी करायला गेला. AI शिकायचं आहे. लोक AI शिकायचं, व्हाय डू यू नीड कोर्स टू लर्न अबाउट AI? तुमच्याकडे ChatGPT. दररोज अर्धा तास जरी ChatGPT सोबत बोलला, यू कॅन लर्न. मग हे जे AI आता AI मुळे जग बदलतंय असं म्हणता येईल आपल्याला. हां. AI आता बऱ्याचशा कंपनीजमध्ये आलेला आहे. मग अशामध्ये आपल्या इथले जी स्टुडंट्स आहेत किंवा जी मुलं आहेत, काय वाटतं की त्यांच्यासाठी AI हे एक थ्रेट आहे की अपॉर्च्युनिटी आहे? आत्तासाठी तर इट्स बिगेस्ट अपॉर्च्युनिटी. बिकॉज थ्रेट इज फॉर द पीपल जे ऑलरेडी ना स्टॅग्नंट होऊन गेलेत त्यांच्या एरियामध्ये, म्हणजे जे ऑलरेडी काम करतात. स्टुडंटसाठी अपॉर्च्युनिटीच आहे. तुम्ही तर आता जॉब नाही करत आहात, स्टुडंट्स, राईट? त्यांच्यासाठी इट्स नॉट अ थ्रेट, इट्स उलट त्यांच्यासाठी ॲडव्हान्टेज आहे. पण फ्युचरसाठी? फ्युचरसाठी इट कॅन बी अ थ्रेट. म्हणजे आता बघायला गेलं तर ऑलमोस्ट येस्टरडे 6 AM कोल्ड ईमेल, ओरॅकलमधले 30,000 एम्प्लॉईज वेंट. या दे एक्झॅक्टली. फायर्ड. तर मग अशामध्ये जेव्हा हे स्टुडंट पुढे जातील त्यावेळेला त्यांच्यासाठी हे थ्रेट ठरू शकणार नाही? किंवा जॉबसाठी जातील? इव्हेंच्युअली थ्रेट आहे. आय एम नॉट सेइंग इट्स नॉट. प्रत्येक गोष्टीची प्रोज पण आहेत, कॉन्स पण आहेत. बट आय बिलीव्ह इट्स वन ऑफ द बिगेस्ट ॲडव्हान्टेज ॲज वेल. कारण ज्यावेळेस कम्प्युटर आला होता, दॅट टाइम ऑल्सो पीपल सेड इट वुड टेक जॉब्स. इफ यू लुक ॲट द हिस्ट्री, प्रत्येक नवीन रिव्होल्युशन आल्यानंतर आपल्याकडे असं माइंडसेट होतंच की जॉब घेणार आहे. बट वेन थिंग्स कम, अपॉर्च्युनिटीज पण येतात. आता AI मुळे जॉब्स गेले, बट AI मध्ये नवीन जॉब्स पण आलेत. अर्लियर AI डेव्हलपमेंट ऑर प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग वॉज नॉट अ जॉब.
राईट नाव AI आलं, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग केम, डेटा सायन्स केम, न्यूरल नेटवर्क्स केम. न्यूरल नेटवर्क अँड डेटा सायन्स इज वन ऑफ द मोस्ट ओल्ड थिंग, बट नाव हाईप केलं जातं. सो आय थिंक की अपॉर्च्युनिटीज पण येतात. एक टेक्नॉलॉजी येते, त्या टेक्नॉलॉजीच्या मागचं फंडामेंटल्स पण गोष्टी येतात, त्याच्यामध्ये अजून अपॉर्च्युनिटीज येतात. सो उलट स्टुडंट्सच्या पर्स्पेक्टिव्हने दे शुड ऑलवेज लुक इट ॲज वन ऑफ द बिगेस्ट ॲडव्हान्टेज. आधी तरी तुम्हाला काय शिकण्यासाठी बऱ्याच गोष्टी करायला लागायच्या. नाव यू जस्ट गो आस्क ChatGPT. तुम्हाला यू कॅन गेट स्टार्टेड डायरेक्टली. असं पण नाही की तुमच्याकडे खूप मोठं एंट्री बॅरियर आहे. सो आय थिंक दॅट्स द AI कॅन बी वन ऑफ द ॲडव्हान्टेज. पण तुम्ही जर AIला ॲज अ थ्रेट म्हणून डे वन पासून चालला, तर देन दॅट्स युअर प्रॉब्लेम. आय मीन ऑनेस्टली की मग त्याच्यानंतर AI आपण कॉम्प्लिकेट पण खूप केलं. तुम्ही जर ते आपण जर कसं? बघायला गेलं कसं हं. कॉम्प्लिकेट केलं, इट्स फ्रॉम 1956, हां. राईट? सो म्हणजे हे आपण होतं 1956 मध्ये? या इट्स 1956 टेक्नॉलॉजी. इट्स ओके. इवन अर्लियर. सो द वन थिंग, हं. आपण ज्यावेळेस 2010 मध्ये इन 2010, 2015 हं. आपण ज्यावेळेस YouTube चालवतो. हं. YouTubeमध्ये मला 5 रील्स आल्या. हां. फिटनेसची रील आली. आय गॉट डिफरंट 5 पीसेस ऑफ कंटेंट. मला 5-5 डिफरंट रील्स आल्यात. मी फिटनेसवरती लेट्स सपोज क्लिक केलं. आय लाइक इट. मला दुसरी पण फिटनेसची येते. आपण त्याला अल्गोरिदम बोलतो, या राईट? ट्रू. दॅट्स अगेन AI, अच्छा. राईट? दॅट्स अगेन AI. पण हे 1956 मध्ये कसं काय होतं? कसं एक्झिस्ट करत होतं? कुठे एक्झिस्ट करत होतं? आणि ओके. कसा वापर आय व्हायचा? ब्रेक इट डाउन हं. इंटू सिंपल थिंग्स. हां. AI मराठीमध्ये आपण त्याला बोलतो कृत्रिम बुद्धिमत्ता, हो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज नथिंग बट जी पण गोष्ट एक टेक्नॉलॉजी जी मशीन करू शकते ऑन द बेसिस ऑफ एनी इन्स्ट्रक्शन्स, हं, हं. राईट? म्हणजे तुम्ही एखाद्या मशीनला हं. नॉर्मल कमांड दिली, मशीन पण सोडू आपण, वी कॅन ऑल्सो टेक इट ॲज की बटन आहे घरातलं हां. आपलं स्विच. हं. इफ आय वुड डू इट ऑन द अपसाइड इट्स ऑफ, हं. डाऊन साइड इट्स ऑन. का? इट हॅज अ सर्टन इन्स्ट्रक्शन्स ना, की वरती असेल तर इट इज ऑन अँड ऑफ, राईट? सो आय थिंक की हे काय, इट्स AI. एनिथिंग ज्याच्यामध्ये ज्या टेक्नॉलॉजीमध्ये इन्स्ट्रक्शन्स फिट आहेत, ज्याच्या बेसवरती ते डिसिजन देतं, दॅट इज AI. हं. आता आपण जे यूज करतो दॅट इज जनरेटिव्ह AI. अच्छा. आगे जाके इट वुड बी AGIs, देन इट वुड बी ASIs, राईट? आता जनरेटिव्ह AI इज बेसिकली नथिंग बट जसं आपण Google असिस्टंट वापरायचो. हं. Google असिस्टंट इज व्हेरी ओल्ड. आपण मोबाईलमध्ये ते विदाउट एनी रिझन सारखंच ओपन व्हायचं. हं. वन ऑफ द मोस्ट हेटेड आय थिंग बिकॉज हां. ते खूप डिस्टर्ब करायचं. हं. सो Google असिस्टंट जर बघायला गेलं तर इफ यू आस्क एनिथिंग टू द Google असिस्टंट हं. की हाय, मला आय एम शुअर आहे मला हे स्किल शिकायचे, हं. तर मला ते सांगेल मला हे वेबवरती हे आढळलं, दिस इज वॉट आय केम अप ऑन विकिपीडिया असं सांगायचं. हं. तुम्ही जर ChatGPTकडे गेला तर ChatGPT सांगतं, पूर्ण स्टेप बाय स्टेप देतं. हं. आता Google असिस्टंट पण सेमच Googleवरतून डेटा काढतंय. हं. ChatGPT पण Googleवरतून डेटा काढतंय. बट ChatGPT इज अ जनरेटिव्ह AI, जे फक्त डेटा घेत नाही तर त्याला जनरेट करून आउटपुट देतं. बट Google असिस्टंट इज अ नॉर्मल AI, विच इज जस्ट स्क्रॅपिंग द इन्फॉर्मेशन. हं. सो आय थिंक इट्स नथिंग, इट वॉज ऑलरेडी देअर. आता फक्त आपल्याला थोडं रिप्रेझेंटेड वेमध्ये गोष्टी समजतात आणि त्याला पण आपण थोडं सिम्प्लिफाईड करून समजलं तर इट वॉज ऑलरेडी देअर. हं. आपले अल्गोरिदम, आपलं YouTube, आपलं Instagram, हं. इवन आपल्या मोबाईलमध्ये फेस रेकग्निशन सिस्टम, हं. फेस अनलॉक, दॅट इज AI. अच्छा. सो मशीन जे पण काम एका इन्स्ट्रक्शन आणि एका डेटाबेसवरतून जर अगेन एक हं. मशीन जी एका इन्स्ट्रक्शनवरती कोणता पण कॉल करत असेल या फिर हं. डिसिजन घेत असेल, दॅट इज AI. हं. So I don't think we should complicate it as much as how we are complicating it today. अच्छा. It's easy. I mean, you just start learning आणि तुम्ही टाइम टू टाइम अपडेट व्हा. इट इज थ्रेट ज्यावेळेस तुम्ही टाइम टू टाइम अपडेट नाही होणार. हं. आणि ते फक्त AI बाबतीत नाहीये, ते सगळ्या बाबतीत आहे, की जर तुम्ही टाइम टू टाइम अपडेट नाही झाला देन इट्स अ थ्रेट. इन हं. नॉट जस्ट इन AI, इन युअर एज्युकेशन, इन युअर इंडस्ट्री. टुमॉरो लेट सपोज आय एम डुईंग, देर आर खूप साऱ्या कंपनीज ज्या बंद झाल्या. लेट्स हं. टेक अ एक्झाम्पल ऑफ वन ऑफ द बिगेस्ट कंपनी, Nokia, हां. which was very big company back then, which is not there in the market today. कारण ते टाइम टू टाइम चेंज नाही झाले. वर्ल्ड वॉज शिफ्टिंग टू स्मार्टफोन्स, दे वर इन टू बटनवाले फोन्स. सो द बिगेस्ट प्रॉब्लेम इज की ते टाइम टू टाइम चेंज नाही झाले. सो इट्स नॉट ऑलवेज अबाउट AI. जो हं. माणूस, जो स्टुडंट, जी कंपनी टाइम टू टाइम अपडेट नाही होत, हं. दे आर देन दॅट्स देअर प्रॉब्लेम. इट्स नॉट ऑलवेज अबाउट AI, आय थिंक. अच्छा. मग तू एवढ्या सगळ्या गोष्टी शिकलास, म्हणजे तुझं तसं प्रोफेशनल एज्युकेशन म्हणता येईल ते झालेलं नाहीये, एखादा नाही कोर्स आहे. किंवा त्या पद्धतीनं. पण तरीही ज्या काही गोष्टी तुझ्या आजूबाजूला अवेलेबल होत्या किंवा लोकांना भेटणं असेल, या सगळ्या गोष्टी करून तू या गोष्टी ज्या आय गेस बरचसं
अभ्यास केल्यानंतर आपल्याला कळू शकतील ते तुला या वयामध्ये माहिती आहेत, अवगत आहेत. तर या मग आत्ता तुला काय वाटतं, की आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये बिगेस्ट प्रॉब्लेम नेमका काय आहे? सो पहिल्यांदा प्रॉब्लेम सांगायचा तर मी तुम्हाला हां, हिस्ट्री सांगतो. हां. प्रॉब्ली वी गॉट इंडिपेंडन्स इन 1947, हं. राईट. त्याच्यानंतर आर फर्स्ट एज्युकेशन पॉलिसी जी असते NEP दॅट वी कॉल अपॉन नॅशनल हां. एज्युकेशन पॉलिसी. इट 51 वॉज इन और 56? 1968 आय गेस. अच्छा. Probably I might be wrong with हां. 1968, but 1968, then 1972, then हं, हं. 1986, and 86 नंतर आर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी फुल्ली रिफॉर्म झाली होती दॅट हं, हं. वॉज इन 2020. हं. सो इट इज विच इज ऑलमोस्ट 28 years ऑफ गॅप, विच इज सो मच, लाईक 28 or 34 years ऑफ गॅप. तर बघायला गेलं तर दिस इज सो मच ऑफ बिगेस्ट गॅप. हं, हं. एवढा म्हणजे NEP आज जर तुम्ही 10वीचं जरी पुस्तक बघायला गेला तरी त्याच्यावरती ना लिहिलं असतं की अकॉर्डिंग लेट सपोज आर टेक्नॉलॉजिकल हं, बुक हं. ICTचं पुस्तक असेल तर त्याच्यावरती लिहिलं असतं अकॉर्डिंग टू NEP 2020. हं, हं. सो इन 2026 आय एम लर्निंग अबाउट NEP 2020, हं, हं. ज्याच्यावरती म्हणजे 2020च्या अगोदरची टेक्नॉलॉजी. हं, तर मुलगा 6 वर्ष तर मागच शिकतोय, हं. राईट. चॅट GPT, आय मीन AI इज फ्रॉम 1956, हं, बट मेजर रिव्होल्युशन्स इव्होल्युशन स्टार्टेड टेकिंग प्लेस इन द टेक्नॉलॉजी 2020 नंतर. हं. मग मुलं अजून पण ते कुठं शिकतात? नाहीच शिकत आहेत. मग इव्हेंच्युअली थिंक अबाउट द 10th इयर, जो 10वी मधला मुलगा आहे, हं, हं. तो कॉलेजमध्ये जातो. देन स्टील ही इज डुईंग BTech. हं, हं. देन तरी पण BTech करता करता तो 2020च्याच NEPचं शिकतोय. मग त्याच्यानंतर तो एका जॉबसाठी जातो. त्याच्या मग वेळेस त्याला काय समजतं की दरवर्षी ही NEP बदलायला पाहिजे असं म्हणते? आय डोंट थिंक की दरवर्षी बदलणं पॉसिबल आहे. हं. बिकॉज टेक्नॉलॉजी इज गोइंग व्हेरी फास्ट. हां. इट्स ग्रोइंग व्हेरी रॅपिडली. हं. मग नेमकं काय करायला पाहिजे? सो आय थिंक की व्हॉट एक्झॅक्टली NEP इज दॅट वी हॅव टू अंडरस्टँड. हं. सो NEPमध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ज्याच्यावरती आपला सिलेबस ठरतो. हां. तर सिलेबस कॅनॉट गेट अपडेटेड टुवर्ड्स की एक्झॅक्टली ChatGPT काय आहे. हं. कारण ChatGPT त्याच्या उद्या अजून एक कंपनी आहे. दे कॅनॉट अपडेट एव्हरीथिंग ऑन टू देअर ओन. बट आय बिलीव्ह की ॲटलीस्ट दे कॅन अपग्रेड देअर बेसिक फंडामेंटल नॉलेज हं. फ्रॉम AI टू Gen AI. राईट, हे तर पॉसिबल आहे. हं. देन प्रॉब्ली they can, when another boom would come, that would be AGI, then you can update it towards AGI. तुम्ही टूल्स बाय टूल्स कुठे अपडेट करू शकता? नाही हं, करू हं. शकत. हं. पण ॲटलीस्ट कॉन्सेप्च्युअली यू कॅन. सो आय थिंक NEP शुड बी वन ऑफ द बिगेस्ट थिंग. किंवा स्कूल्समध्ये जर बघायला गेलं तर अजून पण NEP पण खूप लांबचा फॅक्टर. हं. 10thच्या मुलांना कम्प्युटरचा सब्जेक्ट पण नाही आजकाल स्कूल्समध्ये. हां, अँड बऱ्याचशा इट्स नॉट ठिकाणी ऑलवेज हां. अबाउट टेक्नॉलॉजी. हं. फक्त टेक्नॉलॉजीच नाही. आता लॉट ऑफ पीपल से की टेक्नॉलॉजीज का, देर आर लॉट ऑफ अदर थिंग्स ॲज पण वेल. कम्प्युटर विषयी आहे. बऱ्याचशा ठिकाणी कम्प्युटर सुद्धा असतात. सरकारी स्कूल्समध्ये सुद्धा असतात. असतात, हां. आहेत, पण बऱ्याचशा ठिकाणी नाही आहेत. सो इवन इन आवर स्कूल इट हं. वॉजंट, ऑनेस्टली. ओके. तर आणि एक ना, आय थिंक की द गॅप ऑफ अडॅप्टेबिलिटी सो मच. लाईक आय विल गिव्ह यू अ व्हेरी प्रॅक्टिकल एक्झाम्पल. आय वॉज इन अ कॉलेज हं. अ वीक बॅक. हं, हं. तिथे एक सेशन घेतलेलं इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स होते. देर वर 3rd इयरचे सगळे इंजिनिअरिंग स्टुडंट्स होते. हं, हं. दे वर डुईंग कम्प्युटर इंजिनिअरिंग. तिथे मी सर्वांना प्रश्न विचारला की मी तुम्हाला ना एक पैसे ₹5000 देतो. हं. तुम्ही मला वेबसाईट बनवून द्या. अच्छा. सो इमॅजिन, मी त्यांना विचारलं टाईम किती तुम्ही किती टाईम घ्याल? हं. एक जण बोलला ऑलमोस्ट 15 दिवस लागतील. एक जण बोलला 7 दिवस लागतील. हं. समवन सेड 4 seconds हं. अँड समवन सेड 4 seconds इज डिफरंट. बट समवन सेड 30 minutes to 1 hour. आता सगळे लोक एकाच रिजनमधले आहेत, हं. एकाच कॉलेजमधले आहेत, एकाच इयरमधले आहेत. पण यू थिंक अबाउट द गॅप. कोणासाठी 15 दिवस लागतायत, कोणासाठी 1 तास लागतंय, तर हं. कोणासाठी 4 सेकंद. मग ॲक्चुअलमध्ये कितीमध्ये बनतं ते? किती मिनिटात बनतं? टुडे किती सेकंदमध्ये? हां, सो वेबसाईट डेव्हलपमेंट इज नॉट अ बिग डील टुडे. हं. आजकाल वेबसाईट डेव्हलपमेंट इट्स लाईक की ड्रायव्हिंग अ बाईक टुडे. हं. गरज पण आहे आणि प्रत्येकाला आली पण पाहिजे. हं. सो आय थिंक इट्स व्हेरी ईझी टुडे. आज वेबसाईट बनवायला काहीच लागते. यू कॅन गो टू मल्टिपल प्लॅटफॉर्म्स आहेत. आस्क फॉर लँडिंग पेज अँड इट वुड डेव्हलप. अच्छा. सो पण वेबसाईट डेव्हलपमेंटमध्ये पण बरेच कॉम्प्लेक्सिटीज आहेत, राईट. हं, हं, हं. देर आर लॉट ऑफ थिंग्स की बॅक एंड आलं, पण नॉर्मल लँडिंग पेज, नॉर्मल बिझनेस वेबसाईट एनीवन कॅन. हं. सो बघायला गेलं तर हा अडॅप्टेबिलिटी ऑफ इन्फॉर्मेशन टू द स्टुडंट्स इज व्हेरी व्हेरी मच. अँड आय बिलीव्ह की रादर दॅन द NEP ना, देर शुड बी मोर प्रॅक्टिकल एज्युकेशन, हं, हं. असं मला वाटतं. अच्छा. प्रॅक्टिकल एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि प्रॅक्टिकल एज्युकेशन इन वे सच दॅट की स्टुडंट्स वुड डू बाय देअर इंटरेस्ट अँड क्युरिओसिटी. हं, हं. सो एज्युकेशन, प्रत्येक कॉन्व्हर्सेशनमध्ये एक आईस ब्रेकिंग जसं असतं, तसं हां. एज्युकेशनमध्ये देर शुड बी आईस ब्रेकिंग थिंग दॅट वुड ॲक्च्युअली बिल्ड अ क्युरिओसिटी फॉर अ स्टुडंट. लेट सपोज आय एम लर्निंग कम्प्युटर इंजिनिअरिंग. हं, हं. Even for my surprise, I have spoken multiple engineering colleges.
दे इवन डोंट नो हु इज बिल गेट्स हम्म, and they are doing computer engineering. They even don't know what is Microsoft. And I'm not talking about government colleges. I'm talking about the good private colleges. I will हम्म. not state the name. पण आहे असं की अच्छा, म्हणजे अजूनही स्टुडंट्सला ते माहिती माहिती नाही नाही आहेत. आहे. हां. दे आर नॉट अवेअर अबाउट की मी कम्प्युटर इंजिनिअरिंग करतो तर मला जॉब कुठं करायचा आहे. त्याला की कोणतरी येईलच प्लेस करायला आम्हाला. हम्म, हम्म, हम्म. सो एक स्टुडंटच्या म्हणजे साईडने पण अजूनही तसं आहे. या इट्स स्टील देअर. इट्स आता जे मी हम्म. सांगतोय इट्स अ वीक बॅक थिंग. ओके. सो इट इज नॉट अ लॉट ऑफ टाइम अगो. हम्म, तर आय थिंक अडॅप्टेबिलिटी ना इंडियामध्ये आपल्या स्टुडंट्समध्ये खूप जास्त आहे. हम्म. असं खूप टाइम ऑफ अडॅप्टेबिलिटी इज सो मच. आणि बघायला गेलं तर NEP कॅन गेट अपडेटेड टुडे ऑल्सो इफ दे वुड अंडरस्टँड ना की ते आजच्या आज NEP अपडेट करू शकतात फ्रॉम द सेंट्रल गव्हर्नमेंट. पण इथपर्यंत पोचायला, पुण्यापर्यंत पोचायला, तुम्ही सातारापर्यंत पोचायला, आपल्या गावापर्यंत पोचायला इट वुड बी अगेन नेक्स्ट 3-4 years, राईट? सो अडॅप्टेबिलिटी इज वन ऑफ द बिगेस्ट फॅक्टर. तिथे आय थिंक मोर वर्क शुड बी डन. हम्म, हम्म. बट फ्रॉम अ व्हेरी टॉपर अप्रोच प्रॅक्टिकल काहीतरी दिलं पाहिजे मुलांना. लीप मध्ये काय शिकवलं हां, जातं? सो हम्म. आय वॉज कव्हरिंग दिस ना. हां. सो लीपमध्ये व्हॉट वी आर डुईंग ना, माझं विजन असं आहे की आय हॅव लर्न्ड एव्हरीथिंग प्रॅक्टिकली. हम्म. मला फक्त मुलांना एक्सपोजर द्यायचा आहे की अच्छा. दीज आर द थिंग्स दॅट आर अवेलेबल इन द हम्म. मार्केट. यू डू व्हॉट यू वॉन्ट अँड विल गिव्ह यू अ ग्राउंड. ग्राउंड इन अ से की विल गिव्ह यू अ स्पेस. हम्म. यू डू एनिथिंग यू वॉन्ट फॉर युअर करियर. अच्छा. सो आम्ही एक आता काय करतो ना, वी आर ओपनिंग स्टार्टअप स्कूल्स. स्टार्टअप स्कूल्स इन अ वे सच दॅट की प्रत्येक मुलाला स्टार्टअपचं एज्युकेशन इम्पॉर्टंटच आहे. हम्म. आता आपल्याकडे स्टार्टअप इज ऑल्सो व्हेरी पेरेंट्समध्ये डिफरंट टर्म की नक्की काय बिझनेसच का ते आपलं नाही नसतं, आपल्यासाठी नाही आहे. गुजरातीज अँड मारवाडीज कॅन डू इट प्रॉपरली असं एक मेंटॅलिटी आहे. आणि ऑल्सो वन ऑफ द बिगेस्ट मेंटॅलिटी इज की वेन वी टॉक अबाउट बिझनेस वी रिमेंबर अ रेस्टॉरंट. वी गेट अ थॉट ऑफ रेस्टॉरंट अँड वी टॉक अबाउट अ कंपनी. आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग प्लांट किंवा एक बिल्डिंग आठवते. हम्म. सो हा एक माइंडसेट शिफ्ट गरजेचा आहे. सो लीपमध्ये व्हॉट वी आर डुईंग इज ना, आम्ही ठरवलं की स्टार्टअप स्कूल्स बिल्ड करायच्या जिथे प्रत्येक मुलाला स्टार्टअपचं एज्युकेशन द्यायचं. MBAमध्ये MBA कॉलेजेसमध्ये कॅक, युनिट इकॉनॉमिक्स, फंडामेंटल सर्व शिकवलं जातं. पण आपल्याकडे बिझनेसेस कुठं बनत आहेत? नॉट दॅट मच. बट व्हॉट इफ आपण ॲक्च्युलीमध्ये मुलाला रादर दॅन टीचिंग लेट हिम बिल्ड इट. आम्ही असंच की जसं ॲज आय टोल्ड की दे वुड अंडरस्टँड अ प्रॉब्लेम. मग ते पहिला आठवडा प्रॉब्लेम पाहतील, दुसऱ्या अच्छा. आठवड्यात ते सॉल्युशन बिल्ड करतील, तिसऱ्या आठवड्यामध्ये ते ॲक्च्युलीमध्ये जाऊन आता 2 आठवड्यामध्ये एक प्रॉपर प्रॉडक्ट बनणं इज इम्पॉसिबल. हम्म. बट मग हा ॲटलीस्ट टू अ किती सर्टन प्रोग्राम थिंग. किती आठवड्यांचा असतो, किती महिन्यांचा असतो लीपचा? सो राईट नाव ऑन द बेस लेवल वी आर हम्म. डुईंग इट फॉर 6 months. अच्छा. या देन वी आर फोकसिंग की आम्ही अजून स्केल करू. हम्म. राईट ना वी आर ऑन 6 months थिंग. त्याच्यामध्ये फक्त आता स्टार्टअप डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला फक्त बिझनेस आठवतो. पण वी आर डेव्हलपिंग देअर स्किल्स, टेक स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल्स, ते सेलिंग कसे? स्किल्स. हम्म. राईट म्हणजे पहिल्या आठवड्यात मुलगा प्रॉब्लेम बघेल काय, हम्म. दॅट टाइम ही ही तो प्रॉब्लेम कसा बघतो, तो लोकांना जाऊन भेटतो, हम्म. त्याच्यावरून कॉन्टेंट बनवतात. सो दे फॉर्म टीम इन टू देअर कॉलेजेस. अच्छा. की मग ते 10 लोकांना जाऊन त्यांच्या गावामध्ये भेटतील, हम्म. शेतकऱ्यांना भेटतील की काय प्रॉब्लेम्स आहेत. दे वुड क्रिएट कॉन्टेंट अराउंड इट. देन मग आठवडाभर ते प्रॉब्लेम पाहतील. दे वुड ॲक्च्युली रिसर्च ऑन टू इट. दे वुड ॲक्च्युली रिसर्च ऑन टू लॉट ऑफ थिंग्स. मग आम्ही अशा वी हॅव इट्स अ लाँग करिक्युलम बाय द वे. तर मग दुसऱ्या आठवड्यामध्ये ते सॉल्युशन बिल्ड करतील की हां, हम्म. आपण बेस लेवलला असं काहीतरी करू शकतो हा प्रॉब्लेम सॉल्व्ह अच्छा. करण्यासाठी विथ द टेक्नॉलॉजी. ओके. इट विल हॅपन इन 1 month. इट विल हॅपन इन 2 weeks. अच्छा. 2 इन 2 weeks. weeks. हां. थर्ड वीकमध्ये ही हॅज टू गो अँड त्याने जे सोल्युशन बनवले ना, ते हम्म. त्याला ज्याच्याकडून त्याने प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला, त्याला जाऊन ट्राय करायचं की ही वुड गिव्ह अँड त्याला सांगेल की हे बनवलं अँड ही वुड हॅव हिज सजेशन्स ऑन टू इट. मग ते असं चौथ्या आठवड्यापर्यंत ते एक प्रॉपरली अंडरस्टँडिंग अ प्रॉब्लेम जिथे त्यांचे सॉफ्ट स्किल्स डेव्हलप होतात, कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप होतात. दुसऱ्या आठवड्यामध्ये त्यांचं प्रॉडक्ट डेव्हलपमेंट चे स्किल्स कुठेतरी स्ट्रॉंग होते. तिसऱ्या आठवड्यामध्ये त्यांना बीटा टेस्टिंग, आयडिया व्हॅलिडेशन, हम्म. आयट्रेशन म्हणजे ह्या हे सर्व गोष्टी जास्त फास्ट समजतात. नाही होते? इट्स फास्ट. हम्म. इट इज फास्ट. पण व्हाय फास्ट आय थिंक की आता हे 4 आठवड्यामध्ये जे आम्ही बोलतोय ना, हां, हां. दिस इज नॉट अ मेन की तुम्हाला ॲक्च्युअलीमध्ये प्रॉडक्ट बनवून तुम्हाला कंपनी बनायची. हम्म. देन वी वुड ॲक्च्युअली स्टार्ट डेव्हलपिंग इट फ्रॉम नेक्स्ट 2 months. ओके. तर मग आता ॲटलीस्ट दे विल गेट अ इनिशियल आयडिया ऑफ द प्रॉडक्ट. हम्म. इनिशियल आयडिया आल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये, दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांना ॲक्च्युअलीमध्ये कॉन्टेंट क्रिएट करायचे अच्छा. की हाय माय नेम इज दिस अँड आय एम बिल्डिंग दिस. हम्म. आणि मग त्याला दुसऱ्या आठवड्यापर्यंत एक प्रॉपर 500 फॉलोअर जरी असले, 100 फॉलोअर, ही हॅज टू गाईड ब्रँड हिमसेल्फ ऑन सोशल मीडिया. अच्छा. म्हणजे ज्या वेळेला बिझनेस बिल्ड करायचा आहे त्याच वेळेला सोशल मीडियावर ब्रँड सुद्धा कंटेंट ब्रँड सुद्धा पण क्रिएट कॉन्टेंट करायचा, पण म्हणजे एक क्रिएट प्रूफ करायचा. राहील प्रूफ आपण राहील काय काय एक्झॅक्टली. केलेलं आहे. आणि हां. प्लस त्याला त्याच्यानंतर ही हॅज टू अर्न ॲटलीस्ट ₹1000
टिल आउट ऑफ हिज दॅट बिझनेस. आउट ऑफ दॅट पर्सनल ब्रँड दॅट इज अच्छा. क्रिएटेड. मग तुझे 500 फॉलोअर्स का असा ना, यू ॲटलिस्ट ट्राय टू अर्न समथिंग आउट ऑफ इट. देन इट इज अ यूज ऑफ पर्सनल. आजकाल द थिंग इज इंस्टाग्रामवरती खूप कॉन्टेंट क्रिएटर्स येतात. हां. कोणाचे पण रील्स व्हायरल होत आहेत. बट क्रिएटिंग कॉन्टेंट अँड बिल्डिंग अ पर्सनल ब्रँड खूप वेगळं आहे. म्हणजे देर आर सेव्हरल क्रिएटर जे कशासाठी तरी नोन आहेत. आणि काही लोक ज्यांचे एक रील व्हायरल होते अँड दे डू इट. कॉन्टेंट क्रिएशन अँड ब्रँडिंग इज व्हेरी डिफरंट. यू हॅव टू क्रिएट युअर ब्रँड, ऑथेंटिक ब्रँड ऑन टू इंस्टाग्राम. की की ही इज नोन फॉर समथिंग, अच्छा. एक्झॅक्टली फॉर समथिंग. सो मग मुलं त्याच्यातून दे हॅव टू अर्न समथिंग. देन त्याच्यानंतर फ्रॉम द थर्ड मंथ ना वी टेक देम टू मल्टिपल पॉलिसी मेकिंग इव्हेंट्स ऑफ गव्हर्नमेंट. अच्छा. मग वी आर ट्रायन कोलॅबरेटिंग विथ सर्टन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स काय आहेत. जसं मी पहिल्यापासून CIIला जायचो, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री. मग तिथे बरेच पॉलिसी मेकिंग, राऊंड टेबल डिस्कशन्स आणि सगळं होत असतं. मग आम्ही त्यांना अशाच इव्हेंट्समध्ये वगैरे नेणार की यू गो, यू टॉक अबाउट, यू लर्न फ्रॉम दिस पीपल. आणि मग आम्ही काय कोलॅबरेट पण करतो. जसं आता आम्ही रिसेंटली चितळे बंधूसोबत कोलॅबरेट केलं. सो दे वुड गो इन टू देअर फॅक्टरी, दे वुड अंडरस्टँड की ह्यांचं ब्रँडिंग, मार्केटिंग कसं होतं, हाऊ दे आर बिल्डिंग अ लेगसी. असे बरेच ऑर्गनायझेशन्स वी आर कोलॅबरेटिंग विथ. अच्छा. मग शार्क टँकचे लोक त्यांना गाईड करतील रॅदर दॅन एनी ट्युटर गायडिंग देम. त्यांना बिझनेसमेन्स, त्यांना कॉन्टेंट क्रिएटर्स हे सगळे लोक गाईड करतात. मग एक बॅच झालीये तुमची का अजून So सुरूच आहे? right now, as we did one of the batch in the 2024, in the school students, हां. and right now we would be starting from June for ओके. our द first नेक्स्ट. practical. आता अच्छा. आम्ही हे करतोय प्रॅक्टिकल. हम्म. आतापर्यंत आम्ही पायलट्स केले. वी डिड लॉट ऑफ थेरॉटिकल प्रोग्राम्स वेअर वी टीचिंग. इव्हेंट्सला वगैरे घेऊन जायचो, बट वी आर नॉट ट्रॅकिंग स्टुडंट्स वन बाय वन की तू खरामध्ये स्टार्टअप बिल्ड करतोय का. ज्यावेळेस आपण स्टार्टअप बिल्ड करतो त्यावेळेस प्रोडक्ट स्वतःला बनवायचे, टीम स्वतःला बनवायची, मार्केटिंग स्वतःला करायचे. आय बिलीव्ह की त्यावेळेस ना ॲज अ माणूस म्हणून आपण खूप कॅपेबल बनतो. वी नो एव्हरीथिंग. वी ट्राय टू गेट अंडरस्टँडिंग ऑफ मार्केट, सेल्फ एस्टेम, एव्हरीथिंग. सो ते स्किल्स मुलांना आपल्याला स्टार्टअप थ्रू द्यायचे. अच्छा. मग याच्यासाठी काही वयाची अट आहे? म्हणजे कमीत कमी किती वय असायला पाहिजे? हां, सो हां. वी असं लिमिट नाही करत, बट आर आयडियल एज ग्रुप इज 13 to 18. ओके. राईट, फ्रॉम अ स्कूल स्टुडंट टू अ लास्ट इयर इंजिनिअरिंग स्टुडंट. अच्छा. दॅट इज वॉट वी आर टार्गेटिंग राईट नाव. पण आता आम्ही आयडियली इंजिनिअरिंग कॉलेजेससोबतच जातोय. ओके. सो इथं विजन माझं असं आहे की आमचं विजन मेन असंच आहे की आम्हाला स्टार्टअप, भले स्टार्टअप बनतील नाही बनतील, पण मुलगा त्या एका स्टोरी लाईनमध्ये तो ॲज अ कॅपेबल बनून जाईल. लाईक आय विल आस्क वन क्वेश्चन टू यू, राईट. सो यू गिव्ह मी एक्झाम्पल आहे, और यू गिव्ह मी आन्सर की एक मुलगा आहे, त्याच्याकडे ना इंटर्नशिप लेटर आहेत, ही हॅज वर्कड इन टू लॉट ऑफ कंपनीज. आणि एक मुलगा आहे, लाईक लेट्स टेक टर्म इट एज एक्स अँड वाय. देर इज अ एक्स पर्सन who has got a BTech degree. There's a Y person who also has a BTech degree, but त्याने ना एक स्टार्टअप बिल्ड केलं, एक 15 लोकांची टीम बनवली, विच इव्हेंच्युअली फेल्ड ॲज वेल. आणि त्याने कोणत्या तरी ॲटलिस्ट 5,000 लोकांपर्यंत, युजर्सपर्यंत स्केल केलं. कुणाकडे सर्वात जास्त एम्प्लॉयबिलिटी चान्सेस असतील? ज्याने ऑब्व्हियसली बिल्ड केलेलं आहे. बिल्ड केलं, राईट. सो दॅट इज वॉट वी वॉन्ट टू गिव्ह टू द स्टुडंट्स. यू बिल्ड ॲज वेल, यू ट्राय टू अर्न ॲज वेल. त्यावेळेस तुम्हाला समजेल की ॲक्च्युली मध्ये वेअर द वर्ल्ड इज गोईंग. अच्छा. मग आता येणाऱ्या 5 वर्षांमध्ये म्हणजे तू थोड्या वेळापूर्वी उल्लेख सुद्धा केला की बिझनेस स्कूल भरपूर आहेत. स्टुडंट सुद्धा मोठ्या संख्येने त्यांच्याकडे जातात. पण तेवढे बिझनेस उभे राहत नाही. मग लीपच्या माध्यमातून पुढच्या 5 वर्षात किती बिझनेसमॅन उभे राहतील किंवा एंटरप्रेन्योर घडतील असं वाटतंय? सो वी आर टार्गेटिंग स्टुडंट्स, राईट. तर माय विजन इज की ॲटलिस्ट वी बिल्ड next 25 companies, ओके. honestly 25 to 30 companies on a large scale in terms of tech and other companies like Zepto. I mean large scale what I'm talking about. बट असं तर आमचं विजन आहे की प्रत्येकालाच आम्हाला त्या लेवलला घेऊन जायचं आहे की विल टेक एव्हरी स्टुडंट. असं नाही की विल गिव्ह प्ले अँड अपॉर्च्युनिटी सेम टू एव्हरी गाय. बट काय होतं ना, कॉलेजचे स्टुडंट्स दे आर नॉट दॅट कमिटेड ॲज वेल. पुढं जाऊन दे ड्रॉप, आय मीन नॉट ऑफ फ्रॉम द प्रोग्राम, बट एक असतं की ते एवढं दुसरं काहीतरी दुसरं करतील, जॉब काहीतरी करतील. करतात, हां. जॉब करतात. सो फ्रॉम द डे वन ना बिझनेस स्कूल्समध्ये कसं असतं, जे ट्रॅडिशनल बिझनेस स्कूल्स आहेत, स्किप MBA, आय एम टॉकिंग अबाउट द बिझनेस स्कूल्स. सो बिझनेस स्कूल्स जे प्रॉपर तिथे ते स्टार्टअप्सलाच हे केलं जातं. पण माझं विजन असं आहे की विल गिव्ह स्टार्टअप एजुकेशन वे सच दैट कि उसके एम्प्लॉयबिलिटी फैक्टर्स भी बढ़ेंगे, चांसेस भी बढ़ेंगे, and eventually we'll also get some startups out of it. तो on a large scale we can talk about
at least 25 to 30. I guess this is also a very big number. This is also a very big number. हम्म, I mean, we are giving pool to everyone, but 100 मधला एक टिकतो. हम्म, That is how the market is going. I ओके. mean, unicorn, what I'm talking about. हम्म, हम्म. So there are almost 110 सो यू unicorns. आर एमिंग युनिकॉर्न. Yeah, I'm aiming unicorns. That is my main target. अच्छा. So I mean, कंपनी आहे, लाईक हम्म, कंपनी उभ्या करायचे म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली, then we can call it उभी झाली. हम्म, हम्म. What I'm talking is about at least we should have this much of unicorns. अच्छा. Yeah, ओके, नाईस. छान, शुभेच्छा त्याच्यासाठी. thank you so आता much. एक शेवटचा प्रश्न, म्हणजे आपला स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्टमधून आपण बऱ्याचशा गोष्टी सांगत असतो आणि कशा पद्धतीनं बिझनेस करायचा हेही सांगतो मुख्य म्हणजे. आणि तू तर बिझनेस स्कूल सुरू करतोय ज्याच्यामधून लोकांना बिल्ड कसं करायचं बिझनेस हे शिकवतोय. आता समजा एखादा 18 वर्षांचा मुलगा आला आणि तो म्हणाला की मला एंटरप्रेन्योर बनायचं आहे. सुरुवात कशी करायची? मग त्याला अशा सुरुवातीला त्यानं अशा कोणत्या 3 गोष्टी करायला पाहिजे? The first three things I would हं, recommend is की firstly identify his or her scope of interest. कारण काय होतं ना, लॉट ऑफ स्टुडंट्स हू गो इन टू बिझनेस ना, त्यांचं एक मेंटॅलिटी असते की अरे आय वुड लुक ॲट, आपल्याला गुगलवरती दिसतं हं, की लेट सपोज आय एम टॉकिंग अबाउट फायनान्स इंडस्ट्री, लेट सपोज आय एम टॉकिंग अबाउट FMCG इंडस्ट्री और एनी अदर इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री या फिर विअरेबल. तर मग गुगल वुड गिव यू की इट्स $100 billion मार्केट, it would give you it's 1,000 crore market, it would give you this is 10,000 crore market. And I think you should actually not look at that. हं, हं. How's the market is very big. मग त्यांनी काय पाहायला पाहिजे? They should, I mean, they should start from themselves आणि आधी आयडेंटिफाय केलं पाहिजे की त्यांचा स्कोप ऑफ इंटरेस्ट कुठे आहे. की जसं माझा एज्युकेशन होता की राईट, आय थिंक जे माझ्या केसमध्ये चाललं हं, हं. की आय वॉज इन टू द एज्युकेशन आणि एज्युकेशन इज वॉट आय एम फेसिंग. सो आय एम द कन्झ्युमर म्हणजे ऑफ द स्टुडंट प्रॉब्लेम. असताना एज्युकेशनमध्ये प्रॉब्लेम्स आले, प्रॉब्लेम्स बघितले. हां, हां. बिकॉज ॲज आय टोल्ड अर्लियर की आय गेस आज जर एज्युकेशनमध्ये 35 वर्षाचा माणूस आला, हं, तर त्याला नाही समजणार एज्युकेशनमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत. हं, बट आय वुड नो बिकॉज आय एम फेसिंग इट. हं, सो आय एम ऑल्सो कन्झ्युमर ऑफ द प्रॉब्लेम अँड आय एम ऑल्सो कन्झ्युमर ऑफ द सॉल्युशन दॅट आय एम बिल्डिंग. हं, हं. सो एक कसं होतं ना, आपल्याला एक स्टार्टअपमध्ये आपल्याला ऑन ग्राउंड काम लागतंच. सो आय थिंक आय एम कन्झ्युमर ऑफ बोथ द थिंग्स, प्रॉब्लेम अँड द सॉल्युशन दॅट आय एम बिल्डिंग. So main thing, I believe की you understand your scope of interest. I understood education. Probably उद्या मला FMCG मध्ये पण खूप मोठी opportunity दिसेल. हं, हं. But today my interest into the education. तिथेच माझी passion आहे. हं. So you first explore the things. You start creating content, you start doing in sports. आणि तुम्ही एक्सप्लोर करून घ्या. जेवढं जमेल तेवढं एक्सप्लोर करा. जसं मी आधी कॉन्टेंट ट्राय केलं, म्युझिक ट्राय केलं. देन आय वॉज ऑल्सो अभ्यास तर आहेच. आता हं, मग हं. स्टार्टअप्स ट्राय केलं. तर नाव आय हॅव अंडरस्टूड की एज्युकेशन आता स्टार्टअप पण कशामध्ये, हं. देन दॅट इज वेअर आय अंडरस्टूड एज्युकेशन. मग एक ऑलरेडी इंटरेस्ट कुठे माहीत होता. हं, हं. सो ओव्हर द टाइम समजला, ओव्हर 5 years. सो टाइम जाईल बट यू अंडरस्टँड वेअर युअर इंटरेस्ट इज बाय एक्सप्लोरिंग डिफरंट थिंग्स. हं, मग तुम्ही सर्वात भारी गोष्ट करू शकता, लोकांना जाऊन भेटा. हं. यू ट्राय मीटिंग पीपल, यू ट्राय नेटवर्किंग विथ द पीपल. बिकॉज आय बिलीव्ह एव्हरीथिंग कॅन गेट कॉपीड टुडे. मी जे कॉलेजमध्ये शिकतोय, उद्या ते टेक्नॉलॉजी अपडेट होऊ शकते, हं. उद्या माझा सिलेबस अपडेटेड होऊ शकतो, विच इज आय एम लर्निंग. बट जे लोकांसोबत मी रिलेशनशिप्स बनवतोय, नेटवर्किंग करतो, दॅट कॅन नॉट गेट रिप्लेस. दे कॅन हेल्प मी 10 years डाऊन द लाईन ॲज वेल, डिपेंडिंग ऑन हाऊ आय एम बिल्डिंग इट. हं. सो तुम्ही सर्वात जास्त फोकस करा अंडरस्टँडिंग युअर इंटरेस्ट, एक्सप्लोरिंग मोर थिंग्स, मीटिंग न्यू पीपल. तिथून तुम्हाला ॲक्च्युलीमध्ये जग समजेल. लोकांसोबत जाऊन ॲक्च्युलीमध्ये ऑन ग्राउंड बघा काय चालू आहे, ना की फक्त यू गो सर्च ऑन मोबाईल, अंडरस्टँड, यू लुक ॲट मीडियाज. हं, I हं. mean, you look at सोशल मीडिया. social हां. medias, right? So, and the third thing, after identifying, after meeting people, you try to make yourself as a more human. आजकाल काय होतं ना, AIच्या एजमध्ये, जमान्यामध्ये. हां. जमान्यामध्ये माणसं एक ह्युमॅनिटी ॲस्पेक्ट विसरत चाललेत खूप जास्त. की आधी तरी ॲटलिस्ट आपण हाय मेसेज कोणाला केलं ना, दे वर रिप्लाइंग की हॅलो. हं. नाव दे आर लाईक हाय. त्याच्यानंतर त्यांचा रिप्लाय येतो, थँक यू सो मच फॉर युअर मेसेज, आय लव्ह द वे, अँड प्रॉपर AI जनरेटेड थिंग्स. येस, ट्रू. And people are very bored because of it, ki no one wants such kind of this thing. So you try to become more human into the age of AI. आज बघायला गेलं तर समजा कोणता रिक्रुटर आहे, त्याच्याकडे किती भारी भारी रेझ्युमेज यायला लागलेत, भले मुलाला काहीच येत नसेल, राईट. यू ट्राय टू बिकम मोर ह्युमन, आय थिंक. अँड दॅट इज ओनली पॉसिबल बाय स्टेईंग इन द people पीपल. हां. people, right?
and then you try solving something for yourself. हं. Try solving something for yourself. Don't think about what entire state is facing, what entire world is facing, what entire India is facing. This is what I am facing. माझ्यासारखे 100 लोक असतील. दिस इज वॉट आय वुड बिल्ड फॉर माय सेल्फ, बिकॉज हे मला आवडतं. 100 लोकांना पण आवडेल पुढच्या. मग ते 100चे 200 अँड इट वुड इव्हेंच्युअली ग्रो. आय थिंक दीज आर द 3 थिंग्स आय वुड ऑलवेज टेल समवन टू डू. अच्छा. मग शौर्य गायकवाड आता स्टुडंट आहे. त्यावेळेला जे काही प्रॉब्लेम्स आले त्याच्यावर बेस्ड हे बिझनेस स्कूल सुरू केलंय. स्टार्टअप स्कूल. स्टार्टअप स्कूल सुरू केलेलं आहे. Yeah. मग आता फ्युचरमध्ये शौर्य नेमकं काय करणार? म्हणजे त्याविषयी काही विचार केलाय? सो माय मेन विजन की मला ना एज्युकेशनमध्येच काम करायचं आहे हां. फॉर द एंटायर थिंग. अच्छा. माय मेन विजन इज बिकॉज वेन आय स्टार्टेड ॲट द एज ऑफ 11 or 12 or 13, ज्यावेळेस मला ॲक्च्युली माझ्या स्टार्टअप्समध्ये आलो, my vision was only into education because I believe there is no one focusing onto it as a student. And I think education is one of the biggest thing jithe I want to, that is whole and soul, I guess, and that is what I'm committed to. And most of my focus is not just onto the startups, to let students build startups, हं, हं. पण माझं एक विजन आहे की मुलांना क्वालिटी एक प्रॅक्टिकल एज्युकेशन मिळालं पाहिजे. हं, हं. भले स्टार्टअपमध्ये असो, कशामध्ये पण असो, एज्युकेशन एव्हरीवन डिझर्व्स द एज्युकेशन, बट प्रॅक्टिकल एज्युकेशन द मोर थिंग. सो आणि नॉट टू अ सर्टन लेवल, टियर 1 पासून टियर 4 सर्व मुलांना एक प्रॅक्टिकल एज्युकेशन मिळालं पाहिजे, आणि त्याच्यासाठी मी काम करतोय. सो रिसेंटली वी ऑलमोस्ट गायडेड अराउंड 2.5 lakh ऑफ स्टुडंट्स अराउंड 2-3 days back. अच्छा. I guess 7 days back, हं, a week back, for almost 400 schools. आणि मग आय एम ट्राईंग टू रीच टू मोर अँड मोर ग्रासरूट्स अँड ऑल्सो सम ऑफ द टियर 1 इन्स्टिट्यूट्स, हं, की आम्हाला एवढंच की प्रॅक्टिकल एज्युकेशन आणि अपॉर्च्युनिटीज मुलांना ब्रिज करून द्यायच्यात. ब्रिज करून द्यायच्यात इन द सेन्स की आय बिलीव्ह की आज स्टुडंट्सला ना देर इज नो वन अंडरस्टँडिंग देम, बिकॉज a student comes from a school, then he goes to a tuition, then he doesn't get any time to work upon what he loves. हं, हं. तर मग तिथे कुठेतरी ना आय वॉन्ट टू कॉन्ट्रीब्युट इन अ वे सच दॅट की ना तो त्याच्या लाईफला जास्त समजेल, एक्सप्लोअर करेल. हं. आणि मग हेच की प्रॅक्टिकल एज्युकेशन, क्वालिटी एज्युकेशन प्रत्येक मुलाला पोहोचवायचं आहे इन अ वे सच दॅट वेदर अ स्टार्टअप ऑर नॉट अ स्टार्टअप, आय मीन इन एनी वेज पॉसिबल. हं. म्हणजे तो यशस्वी झाला पाहिजे. काही ना काहीतरी त्याने आयुष्यामध्ये चांगलं केलं केलं पाहिजे. पाहिजे. या एक्झॅक्टली. खूप छान, खूप थँक्यू छान सो आणि मच. खूप साऱ्या शुभेच्छा. आणि खूप थँक्यू. छान बोललास, एक्सपिरियन्स स्वतःचे आणि जे काही आतापर्यंत शिकलास ते शेअर केलं त्याबद्दल खूप खूप थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो थँक मच. या थँक्यू सो मच. तर आपण आजच्या या एपिसोडमधून एक गोष्ट तर क्लिअर झालेली आहे, की एज हा एक बॅरियर नाहीये, तर हा एक माइंडसेट आहे. एक 15 वर्षांचा मुलगा जर एज्युकेट करू शकतो तरुणांना, त्यांना बिझनेस बिल्ड करण्यासाठी शिकवू शकतो आणि स्वतः एक हार्वर्ड स्कूल रिव्ह्यूमध्ये, बिझनेस रिव्ह्यूवर ॲडवायझरी मेंबर म्हणून काम करू शकतो, तर याचा अर्थ आपण का नाही करू शकत? हा प्रश्न आज नाहीये, तर प्रश्न हा आहे, की आपण सुरुवात कधी करणार? शौर्यनं सुद्धा याविषयी सांगितलेलं आहे आणि तुम्हाला माहिती असेल, आपला हा जो स्टार्टअप महाराष्ट्र पॉडकास्ट सीरीज आहे, याच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामधल्या तरुण-तरुणींना एक त्यांचं अर्थकारण सुधारवण्यासाठी किंवा आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतो आणि आजच्या या एपिसोडच्या माध्यमातून सुद्धा आय गेस हा जो आपला हेतू आहे, हा अनेक लोकांपर्यंत पोहोचला असेल. तुम्हाला आणखी असेच काही एंटरप्रेन्योर असतील किंवा त्या क्षेत्रामधले जे काही तज्ञ आहेत त्यांच्यासोबत बोलायचं असेल, भेटायचं असेल, त्यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल, तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि यासोबतच आजच्या आपल्या या पॉडकास्टमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. तुम्ही बघत राहा न्यूज 18 मराठी.